नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या सेशनला आपलं नीतिशास्त्र आणि मानवी संवाद हे जे 5वं प्रकरण होतं ते संपवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये नीतिशास्त्र म्हणजे काय, नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत, नीतिशास्त्राचं महत्त्व काय आहे, नीतिशास्त्राचा सार काय आहे, नीतिशास्त्राचे निर्धारक घटक काय आहेत आणि नीतिशास्त्राचे वेगवेगळे आयाम आपण अभ्यासलेले आहेत. त्या आयामांमध्ये मग वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय, अधिनीतिशास्त्र म्हणजे काय, मानक किंवा आदर्शात्मक नीतिशास्त्र, उपयोजित नीतिशास्त्र हे सर्व आपण पाहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आदर्शात्मक नीतिशास्त्र जे आहे नॉर्मेटिव्ह एथिक्स, त्याचे प्रिस्क्रिप्शन्स काय काय आहेत ते आपण सगळं बघितले. की ऍक्शन बेस्ड एथिक्स म्हणजे काय, कृती आधारित नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजिकल एथिक्स हे आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र काय आहे, हक्काधिष्ठित नीतिशास्त्र आणि न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र, या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळं समजलेलं आहे ना व्यवस्थित. जर काय अडचण असेल तर मला विचाराल. आणि तुम्हाला ज्या ज्या होम असाइनमेंट दिलेल्या आहेत ती सगळी प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्यवस्थितरित्या लिहाल आणि माझ्याकडून चेक करून घ्याल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आज आपण आपल्या 6व्या प्रकरणाला सुरुवात करूयात. 6वं प्रकरण काय आहे, की भारत आणि जगातील नैतिक विचारवंत त्यांचं योगदान काय आहे. ठीक आहे. नैतिक विचारवंत आणि त्यांचं योगदान. मोरल थिंकर्स अँड देअर कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड. या संबंधीच्या गोष्टी आपण ऑलरेडी आपल्या 5व्या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे. जे काही वेगवेगळे विचारवंत दृष्टिकोन आपण अभ्यासले तेच नैतिक विचारवंत आहेत. मग या विषयाला मर्यादा नाही त्या टॉपिकला. ठीक आहे. या संबंधीचा एक फक्त आपण पर्स्पेक्टिव्ह बघूया आणि त्यामुळे तुम्हाला बाकी जीएसचा, हिस्ट्रीचा, तुमचे जे काही ऑप्शनल असतील त्यांचा अभ्यास करताना या विषयाकडे फक्त लक्ष ठेवायचं आहे, की नीतिशास्त्रासाठी ते टॉपिक सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही ते तुमच्या बाकीच्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. काय आहे, कसं आहे ते आपण बघूयात. मग आपल्या नोट्समध्ये सुद्धा मी जास्त गोष्टी या संदर्भात दिलेल्या नाहीयेत. ठीक आहे. थोडाच कॉन्टेंट आहे. वाटलंच तर पुढे मेनच्या अगोदर मी अजून तुम्हाला याच्या संबंधीचे 2-3 पेजेस अजून ऍड करून देईल. ठीक आहे. कारण की हा नेव्हर एंडिंग टॉपिक आहे. आता नैतिक विचारवंत आपण कोणाकोणाला म्हणणार, युपीएससीने आपल्याला स्पष्टपणे म्हटलेलं दिलेलं नाही सिलेबसमध्ये कोण आहे ते. ठीक आहे. किती म्हणजे कोणीही कितीही जण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतोय, जे आपले समाजसुधारक नेते राहिलेले आहेत, जगभरातील नेते राहिलेले आहेत. ठीक आहे. या गोष्टींना मर्यादा आहेत, म्हणजे मर्यादा नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्या स्वतःहून मर्यादा घालून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण नोट्समध्ये जेवढ्या दिलेल्या गोष्टी आहेत तेवढ्या अगोदर बघूयात. त्यानंतर युपीएससीने त्याच्याविषयी विचारलेले प्रश्न बघूयात. त्या प्रश्नामध्ये तुम्ही कसं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला मग ह्या विषयाची तयारी कशी करायची याची क्लॅरिटी, स्पष्टता येऊन जाईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये नैतिक विचार म्हणजे काय, की आपल्याला नैतिक विचार कुठून कुठून मिळतात, की वेगवेगळे धर्म असतील, बरोबर आहे, मोठमोठे नेते असतील किंवा स्वातंत्र्य सेनानी असतील, समाजसुधारक असतील. ठीक आहे. यांच्याकडून आपल्याला नैतिक विचार मिळत असतात. हे नैतिक विचारवंत असतात. त्यांच्याकडून काहीतरी नैतिक विचार मिळत असतात आणि त्यांचं नीतिशास्त्राला असलेलं योगदान काय आहे हे आपण या टॉपिकमध्ये अभ्यासतो आणि पाहत असतोय. ठीक आहे. मग याच्यामध्ये त्या नैतिक विचारवंतांचं म्हणजे एखादा आता महात्मा गांधीजी त्यांना जर आपण नैतिक विचारवंत मानलं तर त्यांचे जे काही नैतिक विचार असतील, त्यांची 7 पापांची संकल्पना आहे. त्यांनी सांगितलं की समाजामध्ये 7 स्वरूपाची पापं असतात. पण ती कोणती आहेत, काय आहेत? युपीएससीने त्या टाईपमध्ये प्रश्न विचारला. किंवा बुद्धांची शिकवण काय आहे? ती आज कशी रेलेव्हंट आहे? ठीक आहे. त्या टाईपचा प्रश्न किंवा गुरु नानक यांची शिकवण काय आहे आणि ती आज कशी रेलेव्हंट आहे? त्या टाईपमध्ये प्रश्न येत असतात. म्हणजे ते नैतिक विचारवंत आणि त्यांचं योगदान काय आहे आणि ते आज कशा पद्धतीनं महत्वाचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्या नोट्समध्ये दिलेल्या गोष्टी बघूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला काही नैतिक विचारवंतांची नावं सांगतो. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या संबंधीच्या जसजशा गोष्टी तुम्हाला मिळतील, तुमचा इतिहासाचा अभ्यास करताना, प्राचीन इतिहासाचा अभ्यास करताना, तसं तुम्ही त्याकडे लक्ष ठेवाल. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला काही धर्म बघूयात. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर बौद्ध धर्माचा विचार केला, आपल्याला धर्मामधून नैतिक विचार मिळत असतात. बरोबर? मग या बौद्ध धर्मानं कोणत्या नैतिक गोष्टी सांगितलेल्या आहेत? आपण मागे अभ्यासलेलं नैतिक निरपेक्षतावादामध्ये, की धर्मांची जी काही शिकवण आहे, ती नैतिक निरपेक्षतावादामध्ये मोडते. जे सार्वत्रिक सत्य असल्याचं आहे. ठीक आहे. कायमस्वरूपी सत्य, सर्व समाजामध्ये ते लागू पडणाऱ्या गोष्टी आहेत. मग अशी काही तत्वज्ञान धर्माने सांगितलेली आहेत. असे काही विचार धर्मांनी सांगितलेले आहेत. त्यात बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल. ठीक आहे. त्या सर्व धर्मांची अशी काही तत्व आहेत. शीख धर्म असेल. मग ह्या थोड्या-थोड्या गोष्टी आपण बघूयात. आणि हे जे टॉपिक आहे तुम्ही तुमच्या प्राचीन इतिहासाचा जेव्हा अभ्यास कराल, आपली कला आणि संस्कृतीचा म्हणजे GS1चा जेव्हा अभ्यास कराल,
त्यावेळेस तुम्ही या टॉपिककडे अधिक जास्त लक्ष द्याल आपल्या एथिक्सच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. मग बौद्ध धर्माच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येतं? बौद्ध धर्माने काय सांगितलंय? सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलेली आहेत. ठीक आहे, बरोबर आहे ना? काय आहे ती 4 नोबल ट्रुथ्स? पहिलं काय आहे? की जगामध्ये दुःख आहे किंवा दुःख जे आहे ते सार्वत्रिक आहे. ठीक आहे. म्हणजे जगात दुःख आहे. दुःख ही वास्तविकता आहे. ठीक आहे. दुसरं काय आहे आर्य सत्य? की या दुःखाला कारण आहे. ठीक आहे. दुःख आहे पण त्या दुःखाला कारण आहे. त्यानंतर ते कारण काय आहे ते तिसऱ्या नोबल ट्रुथ मध्ये सांगितलेलं आहे की तृष्णा, डिझायर हे दुःखाचं कारण आहे. आणि चौथं नोबल ट्रुथ किंवा आर्य सत्य काय आहे? की तृष्णा हे दुःखाचं कारण आहे आणि या दुःख निवारण्याचा मार्ग देखील आहे. ठीक आहे. हे जे काही दुःख आहे हे दुःख निवारण्याचा मार्ग देखील आहे. मग हा दुःख निवारण्याचा मार्ग काय आहे? तर तो आहे अष्टांग मार्ग. एट फोल्ड पाथ. बुद्धांना सांगितलेला अष्टांग मार्ग. ठीक आहे. हा दुःख निवारण्याचा मार्ग आहे. मग ही 4 आर्य सत्य गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेली आहेत. ठीक आहे. मग ही आपल्या एथिक्सच्या पेपरसाठी महत्वाची असतात, की दुःख आहे किंवा दुःखाचं कारण काय तृष्णा. तृष्णा याच्याविषयी जर काही प्रश्न आला, तर तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकतात, की बुद्धांना ऑलरेडी सांगितलेलं आहे, की तृष्णा हे तुमच्या दुःखाचं कारण आहे आणि याच्यावरती जर तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल, म्हणजे याच्यावरती मात करायची असेल, याच्यातून तुमची सुटका करून घ्यायची असेल, तर तुम्ही अष्टांग मार्गाचं पालन केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये अष्टांग मार्ग म्हणजे अष्टांग जे एट फोल्ड पाथ आहे, तो काय आहे बुद्धांना सांगितलेला? हं, बुद्धांना सांगितलेल्या अष्टांग मार्गामध्ये काय गोष्टी येतात? काय काय आहे? की काय म्हणतात की सम्यक ज्ञान असेल, सम्यक कृती असेल, ठीक आहे. तुमची सम्यक उपजीविका असेल, परत त्यानंतर सम्यक काय म्हणूयात की आपण सम्यक ध्यान असेल. ठीक आहे. हे जे काही 8 वेगवेगळ्या स्वरूपाचे मार्ग सांगितलेले आहेत. व्यक्तीनं जीवन कसं जगावं, त्याची उपजीविका ही चांगली असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, नैतिक असली पाहिजे. इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करणारी, इतरांचं शोषण करून तुम्ही मोठं झालेलं किंवा तुम्ही तुमचं उपजीविका, तुमचं कुटुंब चालवलेलं जमणार नाहीये. तुमची जी काही उपजीविका आहे, तुम्ही जे कमविणार आहात ते योग्य मार्गाने कमविलेलं हवं. ठीक आहे. तुम्ही भ्रष्ट मार्गाने पैसा कमवून स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकत नाही. मग ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की तुमचं सम्यक ध्यान असलं पाहिजे. तुमचं सम्यक दृष्टी असली पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे काय? की तुम्हाला ते 4 आर्य सत्य जे आहेत ती माहीत असली पाहिजे. ठीक आहे. तुमचा दृष्टिकोन त्यामुळं सम्यक आणि योग्य बनतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कृती योग्य करता. ठीक आहे. मग हे जे काही 8 अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत, ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला उत्तरांमध्ये मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यासोबतच त्या दुःखांवरती मात करण्याचा दुसरा मार्ग काय सांगितलेला आहे बुद्धानं? की मध्यम मार्ग, मिडल पाथ. मध्यम मार्ग हा सद्गुण आहे. ठीक आहे. म्हणजे मध्यम मार्गाचं पालन व्यक्तीने केलं पाहिजे. कोणत्याही एक्स्ट्रीम लेव्हलला व्यक्तीनं गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. या गोष्टी आहेत आणि त्यानंतर गौतम बुद्धांनी काही पंचशील तत्व सुद्धा सांगितलेली आहेत. बुद्धांना सांगितलेली पंचशील तत्व काय आहेत? तुम्ही प्राचीन इतिहासामध्ये कला आणि संस्कृतीमध्ये ज्यावेळेस धर्म अभ्यासतात त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. ठीक आहे. त्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये घेत नाहीयेत. की जी पंचशील तत्व सांगितलेली ती काय आहेत? की इतरांना तुम्ही हानी पोहोचवता कामा नये. ठीक आहे. की इतरांना हानी पोहोचू नये. म्हणजेच काय? की तुम्ही अहिंसावादी असावं. तुमच्यामध्ये करुणा असावी. ठीक आहे? या गोष्टी. त्यानंतर दुसरं काय आहे? पंचशील तत्वामध्ये? की व्यक्तीने चोरी करू नये. ठीक आहे? की चोरी करू नका किंवा खोटे बोलू नका. ठीक आहे? किंवा काय आहे अजून चौथं? की व्यक्तीनं मद्याचं सेवन करू नये. ठीक आहे? म्हणजे मद्य सेवन करू नये. आणि 5वं आहे ते म्हणजे व्यक्तीनं लैंगिक गैरवर्तन करू नये.
म्हणजे गौतम बुद्ध म्हणायचे की तुम्ही तुमच्या पती पत्नी सोबत एकनिष्ठ असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही चीट करता कामा नये. ठीक आहे. म्हणजे लैंगिक गैरवर्तन तुम्ही करायला नको. हे त्यांचं पंचशील तत्वातील व्यक्तीचं आचरणासंबंधी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. ह्या महत्त्वाच्या आहेत. खोटे बोलू नये, चोरी करू नये, मद्यसेवन करू नये, इतरांना हानी पोहोचवू नये. मग तुम्ही तुमच्या केस स्टडीच्या एखाद्या ऑप्शनमध्ये एखाद्या तुमच्या ॲक्शन तुमची जी कृती निवडणार आहात, त्यात तुम्ही सांगू शकता, की गौतम बुद्धांनी पंचशील तत्वामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही इतरांना हानी करू नये, हानी पोहोचवू नये आणि त्यामुळं माझी ही कृती ही योग्य ठरणार नाही. कारण माझ्या या कृतीमुळे इतरांना हानी होणार आहे. ठीक आहे? त्या टाइपमध्ये. या दृष्टीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी यूज करायच्या आहेत. तुम्ही जे काही कृती कराल किंवा एखाद्या कोर्टचं जे काही समर्थन करणार आहात, त्याच्या विरोधात बोलणार आहात, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा आधार घ्यायचा आहे. हे जे काही आपण विचारक अभ्यासतोय, की स्वतः त्या गोष्टीचं समर्थन करण्याच्या ऐवजी एखाद्या मोठ्या विचारवंतावर त्या गोष्टी लादून देणं. ठीक आहे? कारण की त्या विचारवंताला एक व्हॅलिडेशन आहे ऑलरेडी. एक ऑथेंटिसिटी आहे त्या माणसाची. आपण स्वतःच नाही म्हणणार, की म्हणजे समज आता भगवद्गीतेतील जे निष्काम कर्मयोगाचं तत्व आहे, की निष्काम कर्मयोगानुसार व्यक्तीने त्याचं कर्तव्य केलं पाहिजे. मी म्हणतोय त्यामुळं नव्हे. म्हणजे त्याला काहीतरी आपण आधार देत आहोत. मग हे आधार देण्यासाठी हे सिद्धांत आणि हे विचारवंत असतात. ठीक आहे? यांचा त्या पद्धतीने आपल्याला यूज करायचा आहे. कळतंय सगळं? त्यानंतर बुद्धांनी कुशल कर्म आणि अकुशल कर्म या सुद्धा संज्ञा दिलेल्या आहेत. कुशल कर्म म्हणजे काय? तुम्ही जी चांगली कामं करता, ती कुशल कर्म. अकुशल कर्म ही अयोग्य काम आहेत, अनैतिक कामं आहेत. ठीक आहे. मग बौद्ध धर्मानुसार ते काम अकुशल आहे आणि त्यामुळे मी ते करणार नाही, असं तुम्ही म्हणू शकता तुमच्या केस स्टडीमध्ये. किंवा ते कुशल कर्म आहे आणि त्यामुळे मी ते करेल. ठीक आहे? त्या टाइपमध्ये. बौद्ध धर्मामध्ये आपण ह्या गोष्टी बघू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण हिंदू धर्मातल्या काही गोष्टी बघूयात. हिंदू धर्मामध्ये काय आहे, की काही पुरुषार्थ सांगितलेले आहेत. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ हा 2 शब्दांपासून बनलेला आहे. पुरुष आणि अर्थ. पुरुष प्लस अर्थ. मग पुरुष म्हणजे काय? मनुष्य. ठीक आहे. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश होत असतो. आणि अर्थ म्हणजे काय? महत्त्व. मग मनुष्याचं महत्त्व किंवा मनुष्याच्या जीवनाचं महत्त्व किंवा मनुष्यासाठी महत्त्वाचं काय आहे? तर मनुष्याच्या जीवनाची उद्दिष्ट काय असतात? तर त्यांनी ही पुरुषार्थामध्ये हिंदू धर्मात सांगितलेली आहे, की काय आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मनुष्याच्या जीवनाची उद्दिष्ट असल्याचं हिंदू धर्म म्हणतो. ठीक आहे? की मग धर्म म्हणजे काय? की धर्म म्हणजे तुमचं नैतिक आचरण, तुमचं सदाचरण, तुमचं रायटस बिहेवियर त्याला आपण काय म्हणूयात, की तुमचं नैतिक आचरण. त्याला आपण धर्म म्हणतो. ते व्यक्तीने केलं पाहिजे. अर्थ म्हणजे काय? की तुमच्या भौतिक गोष्टी, तुमच्या भौतिक बाबी, ठीक आहे? उत्पादनाशी संबंधित. मग त्यामध्ये समृद्धी या सगळ्या गोष्टी आहेत. काम म्हणजे काय? की काय म्हणूयात तुमच्या इच्छा असतील, त्यानंतर तुमचा आनंद असेल, प्रेम असेल, या गोष्टी या काममध्ये मोडतात. आणि मोक्ष म्हणजे काय? तुमची आध्यात्मिक किंवा तुमची मुक्ती किंवा तुमची आध्यात्मिक शांतता. ठीक आहे? त्याला आपण मोक्ष असं म्हणतो. तुमची आध्यात्मिक शांती. ठीक आहे? मग हे व्यक्तीच्या जीवनाचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी व्यक्तीनं प्रमाणामध्ये व्यवस्थित केल्या पाहिजेत. ते धर्माकडे दुर्लक्ष करून तुम्ही अर्थ, काम या गोष्टींकडे जर लक्ष केंद्रित केलं पूर्णपणे, तर ते अयोग्य आहे. तुम्हाला धर्म, तुमचं जे नैतिक आचरण आहे, त्या सुद्धा गोष्टी कायम ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे? मग या गोष्टी पुरुषार्थामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर अजून हिंदू धर्मामध्ये आपल्याला त्रिगुण ही एक संकल्पना पाहायला मिळते, की व्यक्तीच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 प्रकारचे गुण असतात. कोणकोणते? रजस असेल किंवा राजस, त्यानंतर तमस आणि त्यानंतर सत्व किंवा सात्विक. ठीक आहे. तमस म्हणजे काय? एक प्रकारचा अंधकार आहे. रजस म्हणजे काय? तुमच्यामध्ये असलेली तृष्णा असेल किंवा क्रोध असेल किंवा ईर्ष्या असेल, जेलसी या बाबी. आणि सात्विक म्हणजे काय? की तुमचं संतुलित जीवन. त्याला आपण सात्विक असं म्हणतो. मग व्यक्तीनं संतुलित जीवन जगणं गरजेचं आहे आणि त्यामुळं व्यक्तीच्या विवेकाचं राजस आणि तमसवरती नियंत्रण असायला हवं. हे राजस आणि तमस यांना आपण त्यांच्या तेवढं आहारी जाता कामा नये. ठीक आहे. आपलं जीवन हे सात्विक असलं पाहिजे, सत्वशील असलं पाहिजे, संतुलित असलं पाहिजे, असं हिंदू धर्माचं मत आहे. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत?
आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे हिंदू धर्मानुसार, ती म्हणजे आपण भगवद्गीतेनुसार बघितलेली की निष्काम कर्मयोग. म्हणजे काय? की व्यक्तीनं तिचं कर्तव्य करत राहावं. त्या कर्तव्याच्या परिणामी जे काही तिला फळ मिळणार आहे, बक्षीस असेल, दंड असेल, तिच्याशी अटॅच होऊ नये, आसक्ती ठेवू नये. आपण आपलं कर्तव्य पार पाडावं, फळाची कसलीही अपेक्षा करू नये. ठीक आहे? हे निष्काम कर्मयोग सांगतं. मग हे तत्व आहे. मग हे तत्व तुम्हाला मांडायचं आहे केस स्टडीजमध्ये, बाकी ठिकाणी. जिथं-जिथं लिंक करता येईल तिथं-तिथं, की भगवद्गीतेनुसार किंवा गीतेतील तत्वज्ञानानुसार किंवा गीतेतील निष्काम कर्मयोगाच्या तत्वानुसार ही माझी कृती योग्य ठरणार आहे. कारण ते माझं कर्तव्य आहे आणि फळाची अपेक्षा न करता मी माझं कर्तव्य पार पाडणं हे योग्य आहे. ठीक आहे? या टाइपमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी यूज करायच्या आहेत. त्यानंतर हिंदू धर्मातलं रामायण असेल, म्हणजे तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतील, रामायण, महाभारत, तर त्या गोष्टी तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या एथिक्समध्ये वापरू शकता. महाभारतातील जर तुम्हाला गोष्टी लहान-सहान माहीत असतील, लहान-सहान प्रसंग माहीत असतील, जिथं व्हॅल्यूजवरती काहीतरी प्रश्न आहेत, की मूल्यांवरती काहीतरी संघर्ष आहे आणि त्यावेळेस श्रीकृष्णानं काय ॲडवाइस केलेलं आहे, सल्ला दिलेला आहे. वेगवेगळे कॅरेक्टर कोणत्या मूल्यांचं प्रदर्शन करतात आणि त्यामुळे त्यांची भलं होतंय की वाईट होतंय, त्यांची अवनती होते, त्यांचा ऱ्हास होतोय, त्यांचं पतन होतंय, या गोष्टी तुम्हाला सांगता येतील. जर तुम्हाला रामायण, महाभारत माहीत असेल तर. तुम्ही बिनधास्तपणे यूज करू शकता. ठीक आहे? की क्रोध असेल किंवा काय म्हणूयात की वासना असेल किंवा जे काही डिझायर ज्याला आपण कामना म्हणतो, ती कामना असेल, यांमुळे व्यक्तीचं पतन कसं होतं, हे टॉपिक हा जो मुद्दा आहे तो आपण भावनिक बुद्धिमत्ता या चॅप्टरमध्ये अभ्यासलेला आहे. मग त्या गोष्टी तुम्ही बिनधास्तपणे एथिक्समध्ये, एसेमध्ये वापरायच्या आहेत. ठीक आहे? आणि याच्याबरोबरच अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे सुफिझम, ती भक्तिझम, जी काही आपली भक्ती चळवळ आहे मध्ययुगीन काळातली, ती सुद्धा तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकताय. त्या भक्ती चळवळीतले जे विचारक असतील, संत असतील, मग संत तुकारामांपासून तर संत एकनाथ असतील किंवा नामदेव असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांचे तुम्हाला काही अभंग, ओव्या काही माहीत असतील, तरी तुम्ही ते वापरू शकता. तुमच्या पॉइंटचं तुम्ही जे युक्तिवाद करणार आहात त्याचं समर्थन करण्यासाठी किंवा त्यांच्या त्या गोष्टी देऊन तुम्ही तुमच्या बाबीचं समर्थन करू शकता. ठीक आहे? आणि त्यानंतर भक्ती चळवळीबरोबर तुम्ही सुफी चळवळ, तिच्यातले काही तत्व किंवा तिथले काही विचारवंत असतील, तर त्यांनाही तुम्ही कोट करू शकता. मग आपल्या भक्ती चळवळीतले कबीर असतील, गुरु नानक असतील, ठीक आहे? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर ठीक आहे, हिंदू धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. बाकीच्या बऱ्याच गोष्टी येतात. तर तुम्ही ज्यावेळेस प्राचीन इतिहासाचा अभ्यासाल, कला आणि संस्कृती अभ्यासाल, त्यावेळेस त्या गोष्टीकडे तुम्ही अजून लक्ष द्याल. ठीक आहे? त्यानंतर आपण जैन धर्म बघूयात. जैन धर्म म्हटलं, की म्हणजे वर्धमान महावीर यांची शिकवण. यांच्यावरती थेट प्रश्नही येऊ शकतो, की वर्धमान महावीर यांची यांची शिकवण काय आहे आणि ती आज समर्पक किंवा प्रासंगिक कशी आहे? ठीक आहे, त्या टाईपमध्ये प्रश्न येऊ शकतात. मग ह्या म्हणजे ह्या जैन धर्मानं आपल्याला त्रिरत्न दिलेली आहेत. काय? त्रिरत्ने काय आहेत ती? की सम्यक विचार असला पाहिजे, सम्यक ज्ञान असलं पाहिजे आणि सम्यक वर्तन असलं पाहिजे. म्हणजेच काय? योग्य विचार, योग्य ज्ञान आणि योग्य वर्तन. ठीक आहे? ही जैन धर्मानं सांगितलेली त्रिरत्ने आहेत. वर्तन म्हणजेच काय? आचार म्हणूयात त्याला आपण. सम्यक आचार. ठीक आहे? आपण जे बघितलं होतं, की सत्यनिष्ठतेच्या संकल्पनेमध्ये, की तुम्ही जे विचार करताय तेच तुम्ही बोललं पाहिजे आणि तेच तुमच्या वर्तन आणि कृतींमधून दिसलं पाहिजे. त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण सत्यनिष्ठ असल्याचं म्हणतो. ह्या त्याच गोष्टी आहेत, की तुमच्या बोलण्यामध्ये देखील चांगलं असलं पाहिजे, तुमच्या ज्ञानामध्ये, विचारामध्ये आणि तुमच्या आचारामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं आणि नैतिक असणं गरजेचं आहे. ही जैन धर्मानुसार सांगितलेली त्रिरत्ने आहेत. आणि त्यानंतर जैन धर्मानं अजून एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. तो म्हणजे काय? अनेकांतवादाचा. अनेकांतवाद. त्यालाच काय म्हटलं जातं? स्वादवाद. स्वादवाद, स्वादवाद. ठीक आहे. म्हणजेच काय, की एकच एक सत्य असतं असं नव्हे. एकाच वेळेस अनेक म्हणजे सत्याचे अनेक पैलू, अनेक आयाम असू शकतात. सत्याला विविध अंगे असतात. त्यामुळे एकाच एका गोष्टीवर ठाम राहण्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे. हे अनेकांतवादाचं तत्व आहे, स्वादवादाचं तत्व आहे. आणि मग हे तुम्ही कुठं वापरणार, की ज्यावेळेस तुम्हाला केस स्टडीमध्ये किंवा एखाद्या कोड बेस्ड क्वेश्चनमध्ये हे म्हणायचंय, की इतरांची मतं घेणं, विचारात घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मी माझं एकट्याचंच घोडं दामटून चालणार नाहीये. मी बाकी इतरांची मतं सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग मी माझा जो निर्णय आहे, तो इतरांशी चर्चा करून घेईल.
त्यांची मतं सुद्धा मी विचारात घेईल की त्यांचं मत काय आहे. का तर जैन धर्माच्या स्वादवादाच्या तत्वानुसार सत्याची अनेक अंगे असू शकतात आणि त्यामुळे इतरांची मतं सुद्धा मी लक्षात घेणं गरजेचं आहे. इतरांचा आवाज दाबता कामा नये. ठीक आहे, या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर जैन धर्मानं काही पंचमहाव्रते सांगितलेली आहेत. ठीक आहे, काय आहेत ती? या गोष्टी तुम्ही एन्शियंट मध्ये पाहत असालच की काय म्हणूयात त्याला की सत्य असेल, अहिंसा असेल, अस्तेय असेल, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. काय आहे पहिलं पंचमहाव्रत की सत्य. तुम्ही नेहमी सत्यवादी असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही हिंसा करता कामा नये, म्हणजेच अहिंसाचं पालन तुम्ही केलं पाहिजे. तिसरी गोष्ट काय आहे की काय म्हणूया की तुम्ही चोरी करू नये. ठीक आहे, हे आहे ना. हा, त्याला अस्तेय असं म्हणतात. ते बौद्ध धर्मामध्ये आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युज झालं. अस्तेय म्हणजे काय? चोरी करू नये. ठीक आहे, आणि चौथं काय आहे? अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? की तुम्ही गोष्टींचं संग्रह करून ठेवला नाही पाहिजे, की जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच बाळगणं, मात्र इतर बाबींचा संग्रह न करणं, त्याला अपरिग्रह असं म्हणतात. आणि त्यानंतर वर्धमान महावीरांनी हे पाचवं पंचमहाव्रत ऍड केलेलं, ते काय आहे की ब्रह्मचर्य. ठीक आहे, या बाबी आहेत ही पंचमहाव्रते जैन धर्मातील महत्वाची आहेत. आणि त्यानुसार मग तुम्ही सांगू शकता की तुम्ही सत्य असलं पाहिजे, अहिंसा असलं पाहिजे, अस्तेय म्हणजे चोरी करू नये. मग चोरी करू नये म्हणजे काय की भ्रष्टाचाराचे एखादं प्रकरण असेल, इथे लाच घ्यायची जर लाच घेण्यासाठी तुमच्यावरती दबाव येत असेल किंवा तुमच्या कार्यालयामध्ये कोणी लाच घेत असेल, तर जैन धर्माच्या अस्तेय तत्वानुसार ते अयोग्य आणि चुकीचं आहे. ठीक आहे, त्या टाईपमध्ये गोष्टी आपल्याला मांडायच्या आहेत. अपरिग्रह तेच की काही काही लोक म्हणजे समाजातील श्रीमंत लोक जास्तीत जास्त गोष्टींचा हव्यास करत राहतात. आपल्याला त्यांच्यामध्ये भौतिकवाद पाहायला मिळतो, चंगळवाद पाहायला मिळतो. अधिकाधिक गोष्टींचा एकदम वेड्यासारखा अविवेकीपणानं गोष्टींचा उपभोग घेत राहणं, भौतिक गोष्टींचा उपभोगवाद. मग हा जो काय आहे तो त्या अपरिग्रहाच्या संकल्पनेचा तो अयोग्य आहे ना जैन धर्माच्या. ठीक आहे, मग ती उपभोगवादाची किंवा ती जी वृत्ती आहे त्याच्याविषयी काही प्रश्न आला तर आपण तिथं हे आर्ग्युमेंट आपण सपोर्टला देऊ शकतोय किंवा ते देणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. त्या टाईपमध्ये आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर आपण नोट्समध्ये अजून काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत की समाजसुधारक जे आहेत आणि त्यांनी हाताळलेले विषय, कारण की याच्यावरती युपीएससी प्रश्न विचारत आहे की भारतातील लिंगभाव असमानतेची कारणं काय आहेत आणि महिलांसाठी किंवा महिलांच्या मुक्तीमध्ये सावित्रीबाई फुलेंचं योगदान काय राहिलेलं आहे. याच्यावरती ऑलरेडी युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे समाजसुधारक आपल्यासाठी महत्वाचे आहे. ठीक आहे, समाजसुधारक आणि त्यांनी हाताळलेले विषय. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय अभ्यासाल. आपण डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधीजींचं एक उदाहरण म्हणून थोडासा कंटेंट बघूयात की त्यांनी काय कामं केलेली आहेत थोडक्यात एकदम. हा, ठीक आहे, तुम्हाला अंदाज येईल. पण बाकी समाज सुधारक सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास कराल आधुनिक भारताचा, स्पेक्ट्रम मधून कराल किंवा तुमची बाकीची पुस्तकं जिथं असतील त्याच्यामध्ये कोण कोण की राजा राममोहन रॉय यांचा तुम्ही अभ्यास कराल व्यवस्थितरित्या. ठीक आहे, मग त्यांचं जी सतीप्रथा होती तिच्या सतीप्रथेच्या निर्मूलनातलं काम असेल. ठीक आहे, आणि बाकीची त्यांची कामं असतील, शाळांविषयी त्यांनी बरीच कामं केलेली आहेत, त्या गोष्टी असतील. त्यानंतर आपल्याला ईश्वरचंद्र विद्यासागर हे महत्वाचे आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि त्यांचं काम कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, विशेषतः विधवांचा पुनर्विवाह. ठीक आहे, विधवा पुनर्विवाह. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती असतील, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली, स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर विवेकानंद असतील. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही महात्मा फुले घ्याल, फुले दाम्पत्य, महात्मा फुले आणि सावित्रीबाई. मग त्यांची कामं असतील ही महत्वाची आहेत. इव्हन यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी GS1 ला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग हे विचारवंत महत्वाचे आहेत, हे अभ्यासक समाजसुधारक महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ठीक आहे म्हणजे अजून काय म्हणूयात की पेरियार असतील, नारायण गुरु असतील, त्यांचं अस्पृश्यता निर्मूलनामध्ये महत्वाचं काम राहिलेलं आहे. ठीक आहे, मग हे असतील किंवा
आंबेडकर असतील, डॉक्टर आंबेडकर, त्यांचं जाती व्यवस्थेच्या विरोधातील काम असेल, महिलांच्या उन्नतीसाठी त्यांचे प्रयत्न असतील, ठीक आहे, कामगारांच्या हक्कांसाठीचे त्यांचे प्रयत्न. त्यानंतर गांधीजी असतील आणि बाकीचे अजून समाजसुधारक आणि विचारवंत, जसं की श्री अरविंद असतील, अरविंद घोष, ठीक आहे, श्री अरविंद यांचे विचार सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर एम एन रॉय असतील, या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हे विचारवंतांकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्याल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असतील, ठीक आहे, डॉक्टर राधाकृष्ण, सर्वपल्ली राधाकृष्णन आपले जे दुसरे आपले राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती, त्यांच्या नावानं शिक्षक दिन म्हणजे त्यांच्या जन्मदिवशी 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन साजरा करत असतो, ठीक आहे, ते असतील. किंवा आपले अलीकडले शिक्षक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील, कलाम साहेब, ठीक आहे, त्यांचे विचार महत्वाचे आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्याल. हे अलीकडले लोक आहेत. किंवा अलीकडले अजून बोलायचं झालं तर अमर्त्य सेन असतील, भारतीयांचा जर आपण विचार केला तर हे महत्वाचे आहे, ठीक आहे, यांचे विचार महत्वाचे आहेत. त्यानंतर दलाई लामा असतील, हे सगळे नैतिक विचारवंत म्हणून आपण कन्सिडर करू शकतो आणि यांच्यावरती युपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचे जे कोट्स आहेत त्याच्यावरती, ठीक आहे, त्या दृष्टीने तुम्ही या गोष्टींचा अभ्यास कराल. क्लिअर आहे? तुम्हाला अजून काय काय बघायचं? हे झालं आपल्या आधुनिक काळातील हे लोक. मग प्राचीन काळात मध्ये काय आहे की गौतम बुद्ध असतील, वर्धमान महावीर असतील, हिंदू धर्मातील गोष्टी असतील, ठीक आहे, किंवा आपले कौटिल्य असतील, ज्यांना आपण चाणक्य म्हणतो. कौटिल्य हा देखील महत्वाचा आहे, याचे विचार, त्याचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कौटिल्य असेल, त्याला अभ्यासायचं आहे तुम्हाला. आणि सुफीवाद किंवा सुफी चळवळ आणि भक्ती चळवळ या गोष्टी महत्वाच्या आहेत. संत साहित्य महत्वाचं आहे, संत महत्वाचे आहेत आपल्या नीतिशास्त्राच्या पेपरसाठी. नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये जिथे जिथे तुम्हाला रिलेव्हंट वाटेल तिथे तिथे तुम्ही संत साहित्यातील गोष्टी या काय म्हणत की देऊ शकताय, मांडू शकताय, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, ठीक आहे. आता समाजसुधारक आणि हे जे काही विचारवंत आहे नैतिक, त्यांचा विषय निघाला तर आपण जागतिक लेवलचे नैतिक विचारवंत कोण आहेत ज्यांचा तुम्ही विचार करायला हवा, त्या गोष्टी बघूयात. त्याच्यामध्ये आपण प्राचीन काळापासून जायचं जर ठरवलं तर ही ग्रीक परंपरा सुरू होते. ग्रीक परंपरेपासून प्राचीन ग्रीक जे क्लासिकल अभिजात थिंकर्स आहेत, क्लासिकल थिंकर्स, की सॉक्रेटिस असेल, आपण कालच्या लेक्चरला पाहिलेल्या या गोष्टी, सॉक्रेटिस, त्यानंतर सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, ठीक आहे, ह्या तिघांचे विचार महत्वाचे आहेत. त्यांनी नीतिशास्त्राविषयी गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याला काय म्हणूयात की सॉक्रेटिसला तत्वज्ञानाचा जनक, नीतिशास्त्राचा जनक मानलं जातं. नीतिशास्त्राचं म्हणजे आपण इमॅन्युअल कांटला म्हणतो आधुनिक काळामध्ये, पण याचे विचार सुद्धा ते तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये महत्वाचे आहे, सॉक्रेटिसचे विचार, ठीक आहे. हे तुम्ही 3 विचारांत व्यवस्थितरित्या कराल. त्यानंतर पुढे येतो तो म्हणजे मॅकियावेली. हा थोडासा वेगळ्या परंपरेतील आहे, मात्र म्हणजे मॅकियावेलीने काय केलं, वास्तववादी राजकारणाचा पाया घातलेला. वास्तववादी राजकारण, की राजकारण काय आहे तर सत्तेसाठी चाललेला अविरत खेळ असल्याचं तो म्हणतो. सत्तेसाठी चाललेला अविरत खेळ आहे, ठीक आहे. मग ह्याचे विचार हे वास्तववादी आहेत, की तो म्हणतो राजानं काहीही करावं. आपले जसं कौटिल्य चाणक्याचे विचार आहेत त्या टाईपमध्ये त्याचे विचार आहेत, की राजानं धर्माचा वापर करावा, बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्यांना बोललेल्या आहेत. तेवढं खोलात जायची गरज नाही. पण जे काही आपण बघितलेलं फिलिओलॉजीमध्ये की एंड्स जस्टिफाय द मीन्स, म्हणजेच काय, या विचाराचं तो समर्थन करतो. एंड जस्टिफाय द मीन्स म्हणजे तुमचं जे अंतिम साध्य आहे ते तुमच्या साधनांचं स्वरूप ठरवितो, साधनांची नैतिकता ठरवितो. जर तुमच्या कृतीचे अंतिम परिणाम हे नैतिक आणि योग्य असतील तर तुमची साधनं कशीही असली तरी ती योग्य आहेत, समर्थनीय आहेत, असा मॅकियावेली म्हणतो, असा आपला कौटिल्य म्हणतो, ठीक आहे. मग ह्यांचे विचार आहेत. मग यांच्या विरोधात आपल्या गांधीजींचे विचार पाहायला मिळतात. गांधीजी काय म्हणतात, तुमची साधनं चांगली पाहिजेत, तुम्ही जी कृती करत आहात त्यात तुम्हाला जे उद्दिष्ट हवं आहे त्यासाठी तुम्ही जी साधनं वापरत आहात, जो मार्ग निवडत आहात तो सुद्धा नैतिकच असला पाहिजे, यावर गांधीजींचा भर आहे, ठीक आहे. मॅकियावेली अभ्यासाल. त्यानंतर तुम्ही थॉमस हॉब्स अभ्यासाल. थॉमस हॉब्सकडे थोडं लक्ष द्याल. थॉमस हॉब्सला काल आपण बघितलेलं की त्याने स्वार्थवादाची संकल्पना मांडली, मानसशास्त्रीय स्वार्थवाद. तो काय म्हणतो, मनुष्य हा स्वभावतः निसर्गतः स्वार्थी, क्रूर, रानटी स्वरूपाचा आहे, ठीक आहे. आणि स्वार्थी असल्यामुळे मनुष्य काय करतो की मर्यादित संसाधनासाठी झगडत राहतो आणि त्यातून युद्धाची अवस्था तयार होते आणि व्यक्तीचं जीवन हे क्षणभंगूर बनतं, ठीक आहे. मनुष्याचा स्वभाव कसा आहे, स्वार्थीपणाचा आहे, ते थॉमस हॉब्सने दाखवून दिलं, सांगितलं. मग त्याच दृष्टीने थॉमस हॉब्स महत्वाचा आहे. त्यानंतर थॉमस हॉब्स नंतर जॉन लॉक असेल, त्याला आपण बघितला की जॉन लॉकला उदारमतवादाचा जनक म्हणलं जातं.
त्यानं व्यक्ती ही विवेकी असल्याचं सांगितलं आणि त्याच वेळेस राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या. व्यक्तीला नैसर्गिक स्वरूपात हक्क असल्याचं त्यानं सांगितलं, की राज्य जरी नसलं तरी सुद्धा व्यक्तीला हक्क काय आहेत आणि त्या हक्कांचं आपण उल्लंघन नाही करू शकत. व्यक्तीपासून ते हक्क हिरावून नाही घेऊ शकत. मग ते नैसर्गिक हक्क काय आहेत? जीविताचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल आणि मालमत्तेचा हक्क असेल. हे 3 हक्क राज्य व्यक्तीपासून कोणत्याही स्वरूपात हिरावून घेऊ शकत नाही, असं जॉन लॉकनं सांगितलं. त्या गोष्टी तुम्ही बघू शकता. त्यानंतर जॉन लॉक, हॉब्स असेल, लॉक असेल, त्यानंतर रुसो असेल. ठीक आहे, रुसोनं देखील सामाजिकरणाचा सिद्धांत मांडलेला. ठीक आहे. मग त्या गोष्टी आपण बघू शकतोय. त्यानं ही लोकशाहीची संकल्पना मांडलेली, की लोकशाही ही लोकांचा प्रत्यक्ष सहभाग लोकशाहीमध्ये असला पाहिजे. या विचारानं तो प्रेरित झालेला होता रुसो. ठीक आहे. त्यानंतर आपण जे.एस. मिलला काल बघितलं. जे.एस. मिल ही सुधारित उपयुक्ततावाद, त्यानं सुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना मांडली होती आणि व्यक्तीची संमती ही अल्पसंख्याकातील व्यक्तीची संमती सुद्धा खूप महत्वाचं असल्याचं जे.एस. मिलनं विचार मांडला, की व्यक्तीचं स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे आणि ती स्वातंत्र्य किंवा जी काही लोकशाही आहे ती बहुमताची हुकुमशाही ठरू नये. अल्पसंख्याकांची मतं देखील विचारात घेतली जावीत. हा विचार जे.एस. मिलनं मांडलेला आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर त्यानं खूप भर दिलेला आहे. ऑन लिबर्टी नावाचा ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे. ठीक आहे, जे.एस. मिलनं. मग त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवाल. त्यानंतर हे झाले म्हणजे थोडे जुने विचारवंत. त्यानंतर पुढे येतात ते जे.एस. मिल नंतर आपण कार्ल मार्क्सकडे बघू शकतो, की कार्ल मार्क्सचे विचार, की कार्ल मार्क्सनं जे भांडवलशाहीवरती जी टीका केली, की भांडवलशाही व्यक्तीचं कसं एलिनेशन घडवून आणते, व्यक्तीला स्वतःपासून दूर लोटते. तसं कामगारांचं शोषण होतं आणि राज्य काय असते, की भांडवलदार वर्गाच्या हातातील साधन आहे. ते कामगारांच्या शोषणाचं काम करते. ते बुर्जवाच्या हातातील साधन आहे. बुर्जवा म्हणजे कोण? भांडवलदार लोक आणि जे कामगार लोक असतात त्यांना सर्वहारा, प्रॉलिटेरियट ही संज्ञा वापरली जाते. ठीक आहे. मग कार्ल मार्क्सचे विचार महत्वाचे आहेत, कारण कार्ल मार्क्सच्या विचारांवरती जगाची विभागणी झालेली आहे. ठीक आहे, एवढा हा मोठा माणूस होता, की जे काही भांडवलशाही देश होते त्यांना घाम फोडणारा हा माणूस होता आणि त्यामुळे भांडवलशाही देशांना त्यांच्या उदारमतवादामध्ये सुधारणा करावी लागली आणि पुढे सामाजिक उदारमतवादाचा विचार आपल्याला आल्याचा पाहायला मिळतो. सामाजिक उदारमतवाद म्हणजे काय, की जी काही कल्याणकारी राज्य आपल्याला पाहायला मिळतात. कामगारांचं जे मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं, त्या शोषणाला कुठं ना कुठं लगाम बसला आणि कामगारांच्या स्थितीमध्ये सुधारणा करायला भाग पाडलं ह्या कार्ल मार्क्सच्या विचारांनी. ठीक आहे. हा कार्ल मार्क्सचे विचार खूप महत्वाचे आहेत, की विचारधारा ह्या फॉल्स कॉन्शियसनेस असतात, त्या टाईपमध्ये त्याचे विचार आहेत. ठीक आहे, तो असं म्हणतो. त्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत कार्ल मार्क्सच्या गोष्टी. तुम्ही लक्ष ठेवाल म्हणजे तुम्हाला आजूबाजूला कुठं दिसल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे आर्टिकल्स हे ते कुठं वाचण्यात आलं तर आपल्या इथेच्या दृष्टीनं की त्यांचे विचार काय आहेत त्या टाईपमध्ये. ठीक आहे. त्यानंतर कार्ल मार्क्सच्या नंतर पुढल्या काळामध्ये आपण काल जसं अभ्यासलं की जॉन रॉल्स. ठीक आहे. जॉन रॉल्सचा आपण न्यायाचा सिद्धांत बघितला, की जस्टिस एज फेअरनेस आणि न्यायाची त्यानं मांडलेली तत्व किंवा मूळ स्थिती काय आहे, अज्ञानाचा पडदा काय आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि जॉन रॉल्सवरती थेट प्रश्न आलेला आहे. हा एक नैतिक आणि राजकीय तत्वज्ञ आहे. ठीक आहे. राजकीय सिद्धांताचं त्यानं पुनरुज्जीवन केलं आधुनिक काळामध्ये. जॉन रॉल्सला तुम्ही अभ्यासाल. त्यानंतर अमर्त्य सेन मी जे सांगितलं ते आहेत. दोरकिन नावाचा काय म्हणतात, दोरकिन नावाचा एक अभ्यासक आहे. जॉन रॉल्स, दोरकिन, अमर्त्य सेन हे सोशल लिबरल्स आहेत, सामाजिक उदारमतवादी, की राज्यानं गरिबांच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार ठेवणारे हे लोक आहेत. ठीक आहे. म्हणजे राज्याला काहीतरी भूमिका देतात. जो काय क्लासिकल लिबरलिझम आहे, अभिजात उदारमतवाद, तो काय म्हणतो राज्याची काही भूमिका नाहीये किंवा नव उदारमतवाद, की राज्यानं फक्त रात्रीचा पहारेकरी म्हणून काम करावं, नाईट वॉचमॅन म्हणून. जॉन लॉक तसं म्हणतो. ठीक आहे, त्या टाईपचे विचार आहेत. पण यांचं नाही, की राज्यानं समाजाची जो काही विषमता आहे, भेदभाव आहे, शोषण आहे, ते कमी करण्यासाठी राज्यानं पुढे येऊन गरिबांच्या कल्याणासाठी पावलं उचलली पाहिजे. ठीक आहे, अशा स्वरूपाचे विचार मांडणारे लोक आहेत. मग या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर अजून काय राहते, की ही परंपरा सोडली तर अजून बाकी दुसरी परंपरा आहे, की इमॅन्युअल कांट. आपण जी काही डिओन्टॉलॉजी अभ्यासली त्यामध्ये ह्या कांटला बघितलं. मग हा इमॅन्युअल कांट आपला नीतिशास्त्र, मी म्हटलं होतं की हा नीतिशास्त्राचा जनक आहे, डिओन्टॉलॉजिकल नीतिशास्त्राचा. ठीक आहे. मग ह्याची जी काही कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हची जी कॉन्सेप्ट होते, कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, नितांत आवश्यकतावाद. तुमची कृती नैतिक आहे की नाही हे त्या नितांतवादाच्या 4 तत्वांच्या आधारे ठरवलं जाणार. जर तुमची कृती नितांत आवश्यकतावादाच्या 4 तत्वांचं पालन करणारी असेल, ते 4 तत्व काय आहेत, की तुम्ही जी कृती करत आहात त्या कृतीमागील तत्व हा वैश्विक नियम, वैश्विक कायदा, सार्वत्रिक कायदा बनला पाहिजे. चोरी करणं हे अयोग्य आहे का? कारण की चोरी करण्याच्या कृतीमागील जे तत्व आहे, चोरी करणं, फसवणूक,
हे जे आहे चोरी, हे सार्वत्रिक कायदा बनू शकत नाही, वैश्विक कायदा, वैश्विक नियम बनू शकत नाही, म्हणून ते चुकीचं आहे. दुसरं तत्व काय सांगितलं त्यानं? समतेचं तत्व, इक्वॅलिटी प्रिन्सिपल, की जो कायदा मला लागू आहे तोच सर्वांना लागू असला पाहिजे. जो सर्वांना लागू आहे तोच मला असला पाहिजे. कायद्यातून कुणालाही पळवाटा नाहीये. जो तो सार्वत्रिक कायदा असेल तो माझ्यासह इतरांना सर्वांना लागू असला पाहिजे. की तुम्ही मला व्यक्ती दाखवा, त्या व्यक्तीकडे किती पैसा आहे, त्या व्यक्तीकडे किती सत्ता आहे, त्यानुसार त्याचा कायदा कोणता लागू होईल हे बदलणार नाही. व्यक्ती कितीही मोठा असो, कितीही गरीब असो, सेम कायदा सगळ्यांना लागू होणार. ठीक आहे, हे दुसरं तत्व होतं. तिसरं तत्व काय होतं? कर्तव्य तत्व, की एखादं गोष्ट करणं हे योग्य आहे, ते माझं कर्तव्य आहे म्हणून मी ते केलं पाहिजे. त्याच्यातून मला काहीतरी फायदा मिळणार आहे म्हणून मी ती गोष्ट केली नाही पाहिजे. आपण एक उदाहरण बघितलेलं, की दानधर्म, की दानधर्म योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही दानधर्म करत असाल तर दॅट इज वेल अँड फाईन. पण त्या दानधर्मातून तुम्ही तुमची लोकप्रियता वाढवण्याचा तुमचा हेतू असेल आणि दानधर्माकडे जर तुम्ही साधन म्हणून बघत असाल तुमच्या लोकप्रियतेमध्ये वाढ करण्यासाठी, तर ते चुकीचं आणि अनैतिक ठरतं. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यांचं तत्व आहे, इमॅन्युअल कांटनं सांगितलेलं अत्यंत महत्वाचं, सर्वाधिक महत्वाचं काय? की मानववादाचं तत्व. मानववादाचं तत्व म्हणजे काय? व्यक्ती ही स्वयमेव साध्य आहे. म्हणजेच काय? की ह्युमन किंवा मॅन इज एंड इन इटसेल्फ. व्यक्तीचा आपण साधन म्हणून वापर करता कामा नये. आपण आपल्या सोयीनुसार इतर व्यक्तींना आपल्या कामासाठी जुंपणं हे पूर्णतः चुकीचं आहे. ठीक आहे? असं इमॅन्युअल कांटनं सांगितलेलं आहे. आपण कधी इतरांचा साधन म्हणून वापर करता कामा नये. ठीक आहे? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मग हा इमॅन्युअल कांट हा विचारवंत खूप महत्वाचा आहे. तो त्याच्याकडे त्याच्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेतच. आपण जॉन लॉकच्या गोष्टी अभ्यासल्या, थॉमस हॉब्स अभ्यासला, रॉल्स अभ्यासलेला आहे. मॅकियावेलीशी मी तुम्हाला सांगितलं, हे तिन्ही विचारवंत आपण अभ्यासलेले आहेत. कार्ल मार्क्सचे तुम्ही थोड्या गोष्टी माहीत असतीलच तुम्हाला. ठीक आहे. मग हे विचारवंत आहेत, नैतिक विचारवंत, की जे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर अमेरिकेतले मार्टिन लुथर किंग असतील. ठीक आहे. त्यांचे विचार महत्वाचे आहेत. त्यानंतर आफ्रिकेतील नेल्सन मंडेला असतील. दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला त्यांचे विचार महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यांचे दलाई लामा असतील त्यांचे विचार महत्वाचे आहेत. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवाल. जिथे तुम्हाला यांच्याविषयी काही कोट वगैरे दिसतील ते म्हणजे हे प्लस बाकीचे विचारवंत किंवा बाकीचे चांगले लोक की ज्यांचे विचार आजही महत्वाचे आहेत. ज्यांनी समाजात काहीतरी उद्धाराचं चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या देशांमध्ये. पण ती सगळी लोक त्यांचे विचार हे आपल्या नीतिशास्त्राच्या पेपरसाठी महत्वाचे आहेत. या बाबींवर तुम्ही लक्ष ठेवाल. ठीक आहे. या ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये मी ज्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत हे विचारवंत आणि प्लस हे सगळे विचारवंत आपल्या पेपरसाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता आपण आपल्या नोट्स मधल्या काही बाकीच्या गोष्टी बघूयात, की महात्मा गांधींचे म्हणजे काही समाजसुधारक त्यांनी केलेली कामं या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर की महात्मा गांधींचा आपण थोडा तपशीलवारपणे अभ्यास करूयात. तेवढाही जास्त नाही. तुम्हाला माहिती गोष्टी ऑलरेडी माहीत आहेत. महात्मा गांधीजी असतील. ठीक आहे. मग ह्यांचे काय विचार होते किंवा महात्मा गांधींचा कोणत्या तत्व आणि बाबींवरती भर होता? महात्मा गांधींना सत्य हवं होतं. माझे सत्याचे प्रयोग, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव. सत्य असेल, त्यानंतर त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. गांधीजींसाठी हे जे काही सत्य होतं हे साध्य होतं. ठीक आहे. साध्य म्हणजे काय? एंड, त्यांचं उद्दिष्ट. आणि अहिंसा काय आहे? त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं साधन आहे. ठीक आहे. गांधीजींसाठी खूप महत्वाच्या गोष्टी होती. साधन म्हणजे गांधीजींचा मार्ग हा अहिंसेचा होता. ठीक आहे. आणि त्यांना काय हवं होतं? सत्य हवं होतं. आणि त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी साधन म्हणून अहिंसेचा वापर केला. ठीक आहे. आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी मग सत्याग्रहाचा मार्ग निवडला. सत्याग्रह, सत्याचा आग्रह धरणं, सत्य प्लस अहिंसा, अहिंसात्मक पद्धतीनं गांधीजींनी आंदोलनं केली. की असहकार चळवळ असेल किंवा सविनय कायदेभंग असेल, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींसाठी काय म्हणूयात, अजून कोणत्या गोष्टी महत्वाच्या होत्या? आपण जी बघितली डिओन्टॉलॉजीमध्ये, प्युरिटी ऑफ मीन्स म्हणजेच काय? साधन सुचिता. साधन सुचिता म्हणजे काय? की तुमची साधनं शुद्ध असली पाहिजेत. तुम्ही जी कृती करत आहात, त्या कृती करण्यासाठी वापरत असलेली साधनं, की तुम्ही वापरत असलेला मार्ग हा शुद्ध असला पाहिजे. गांधीजी काय म्हणतात, मी अगोदरही सांगितलंय, की बाभुळाचं बी पेरून गुलाबाच्या फुलाची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. म्हणजे तुमची साधनं सुद्धा चांगली असली पाहिजेत. त्यानंतर गांधीजींना स्वराज्य हवं होतं. काय? स्वराज्य.
पण गांधीजींचं हे स्वराज्य आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. ते व्यक्तिगत पातळीवर आहे, सामाजिक पातळीवर आहे, राजकीय पातळीवर आहे, आर्थिक पातळीवर आहे. मग हे स्वराज्य गांधीजींना कसं हवं होतं? स्वराज्याकडे गांधीजींच्या पाहायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो, की त्यांना राजकीय पातळीवर कसं स्वराज्य हवं होतं, की एकतर आपण पहिली गोष्ट म्हणजे काय, की ब्रिटिशांपासून स्वतंत्र होणं. परकीय राजवटीच्या जे काही आपल्यावरती ओझं होतं, परकीय राजवटीचं जोखड होतं, ते दूर सारणं. दुसरी महत्त्वाची काय गोष्ट होती, की आपली जी खेडी आहेत, त्या खेडींमध्ये म्हणजे आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे म्हणलेलं आहे डी मध्ये, की ग्रामपंचायतीचं संघटन करणं हे गांधीजींना हवं होतं, की पंचायती पुढे येणं. ठीक आहे. मध्ये काय खेड्यांमध्ये पंचायती पुढे येणं आणि ग्रामस्तरावरील कारभार लोकांनी स्वतः बघणं म्हणजे गांधीजींना एक प्रकारची तृणमूल लोकशाही हवी होती, ग्रासरूट डेमोक्रेसी. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, की आर्थिक पातळीवर गांधीजींसाठी स्वराज्य काय होतं? आर्थिक आघाडीवर, की गांधीजींना खेडी ही स्वयंपूर्ण हवी होती. खेडी स्वयंपूर्ण, स्वावलंबी. ठीक आहे. देश त्यांना स्वावलंबी हवा होता. दुसरी महत्वाची काय गोष्ट होती, त्यांना ग्रामोद्योग आणि कुटीरोद्योग हवे होते. ठीक आहे. कुटीरोद्योग म्हणजे त्यांना मास प्रोडक्शनच्या ऐवजी प्रोडक्शन बाय मासेस हवं होतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या किंवा कारखान्यामध्ये उत्पादन करण्याच्या ऐवजी जनसामान्यांद्वारे उत्पादन केलं जावं, असा गांधीजींचा आग्रह होता. ठीक आहे. ते आधुनिकतेला सैतानी असं म्हणायचे. त्यांना आधुनिकता हे यांत्रिकरण तेवढं आवडायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींना खादी या गोष्टी हव्या होत्या. म्हणजे खादी किंवा स्वदेशी जी आहे, ती गांधीजींसाठी आर्थिक पातळीवरती स्वराज्य होतं. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींसाठी सामाजिक पातळीवर स्वराज्य काय आहे? की गांधीजींना अस्पृश्यतेचं निर्मूलन करायचं होतं. ते अस्पृश्यता त्यासाठी त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केलेली. ठीक आहे. हरिजन सेवक संघ असेल, अस्पृश्यतेचं निवारण असेल आणि ज्यावेळेस म्हणजे गांधीजींच्या चळवळींचा तुम्ही जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला, तर बिपिनचंद्र काय म्हणतात, की त्यांची चळवळ ही स्ट्रगल टू स्ट्रगल ह्या फेजमधून जात होती. म्हणजे संघर्षाचा एक काळ असायचा आणि त्यानंतर ज्यावेळेस चळवळ ही काही मंदावली आहे, त्या मंदावलीच्या काळामध्ये गांधीजी म्हणजे सामाजिक कार्य चालू करायचे. मग त्या सामाजिक कार्यामध्ये गांधींची काय 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 असायची, की हिंदू मुस्लिम ऐक्य असेल म्हणजे वरून जर बघितलं आपण तर 1930 ला गांधींची असहकार चळवळ, 1920 ला असहकार चळवळ, 1930 ला सविनय कायदे भंगाची चळवळ आणि 42 ला गांधीजींनी क्वाईट इंडिया मुव्हमेंट म्हणजे तेलजीव आंदोलन सुरू केलं. मग हा जो काही मधला 10 वर्षांचा काळ होता, 10-12 वर्षांचा, 1920 ते 30 असहकार चळवळ ते काय म्हणतात, की सविनय कायदेभंगाची चळवळ. मग ह्या मधल्या काळामध्ये गांधीजी समाजाची काही कामं करायचे. कन्स्ट्रक्टिव्ह त्याला प्रोग्राम म्हटलं जातं. गांधींचा संरचनात्मक कार्यक्रम. मग त्याच्यामध्ये गांधीजी हिंदू मुस्लिम ऐक्य कसं घडवून आणता येईल, अस्पृश्यता निवारणाचं काम कसं करता येईल, महिलांच्या उन्नतीसाठी काय करता येईल, मग महिलांना राजकीय चळवळीमध्ये सहभागी करून घेणं आणि त्याद्वारे महिलांचं सबलीकरण करणं. त्यानंतर दारूबंदी विरोधी चळवळी असतील किंवा खादीला प्रोत्साहन देण्याचं काम असेल. ठीक आहे. या गांधीजींचे उपक्रम असायचे यामधल्या काळात. मग ते गांधीजींसाठी सामाजिक पातळीवर काय म्हणूयात, की स्वराज्य होतं आणि त्यानंतर व्यक्तिगत पातळीवर गांधींचं स्वराज्य काय होतं? व्यक्तिगत म्हणजे व्यक्तीच्या पातळीवर, की गांधीजींना व्यक्तीमध्ये स्वनियंत्रण हवं होतं. सेल्फ रेग्युलेशन. ठीक आहे. व्यक्तीमध्ये संयम हवा, स्वनियंत्रण हवं, स्वयंशुद्धी म्हणजे सेल्फ प्युरिटी, सेल्फ प्युरिफिकेशनची कन्सेप्ट गांधीजींसाठी महत्वाची होती. ती स्वयंशुद्धी असावी. ठीक आहे. या गोष्टी गांधीजींनी सांगितलेल्या, की व्यक्तीने सद्गुणांची रुजवण करावी आणि दुर्गुणांचं उच्चाटन करावं. ठीक आहे. सांस्कृतिक स्वराज्य गांधीजींनी पुन्हा सांस्कृतिक स्वराज्य म्हणजे गांधीजींना हे हवं होतं, की आपण आपला धर्म असेल, संस्कृती असेल, यांचा अभिमान बाळगावा, यांचा आदर करावा. मात्र त्याच वेळेस आपण आपल्या खिडक्या सुद्धा उघड्या ठेवाव्यात. म्हणजेच काय? इतर संस्कृतींचा आदर करावा. इतर संस्कृतीमध्ये चांगल्या गोष्टी बघाव्यात. ठीक आहे. म्हणजे इतर संस्कृतीचा द्वेष करणं गांधीजींना अभिप्रेत नव्हतं कदापिही. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी गांधीजींच्या काय म्हणूयात, की आपण संरचनात्मक कार्यक्रम आणि त्यांचा जो काही स्वराज्याचं तत्व आहे या बाबीमध्ये येत असतात. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींचा टॅलिस्मॅन म्हणजे गांधीजींचा संरक्षक टाईप काय आहे, तो मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलेला आहे. काय आहे गांधीजींचा टॅलिस्मॅन? गांधीजींचा टॅलिस्मॅन म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. संरक्षक आहे, की ज्यावेळेस तुम्ही कोणत्यातरी नैतिक दुविधेमध्ये आहात, की तुम्हाला किंवा संदिग्धतेच्या स्थितीत आहात, तुम्हाला कोणता निर्णय घ्यावा, कोणती कृती करावी हे कळत नाहीये. अशा वेळेस गांधीजी काय म्हणतात, की तुम्हाला माहीत असलेल्या तुम्ही शेवटच्या माणसाचा विचार केला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही अशी कृती केली पाहिजे तशा परिस्थितीत, की तुमच्या कृतीमुळे त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीला फायदा होईल. ठीक आहे. तशी कृती तुम्ही करणं योग्य असल्याचं गांधीजी म्हणतात.
त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याच्याशी संबंधित की अंत्योदय किंवा सर्वोदयची गांधीजींची संकल्पना. अंत्योदय, सर्वोदय सर्वांचा उदय झाला पाहिजे, शेवटच्या व्यक्तीचा उदय झाला पाहिजे. त्या गांधींच्या संकल्पना आहेत. समावेशी विकासाच्या दृष्टीने या महत्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण या टर्म्स तिथं यूज करू शकतो आपल्या पब्लिक केअरच्या ज्या केस स्टडीज असणार आहेत त्यामध्ये. ठीक आहे. अजून काय आहे? अजून एक महत्वाची गोष्ट आहे की गांधींची 7 पापाची संकल्पना. याच्यावरती युपीएससीने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपण ती थोडी व्यवस्थित बघूयात. गांधीजींनी 7 पापं सांगितली. 7 सिन्स, 7 पापे किंवा 7 सोशल सिन्स, त्याला आपण काय म्हणूयात की 7 सिन्स ऑफ गांधी किंवा गांधीजींनी सांगितलेली 7 पापे काय आहेत? पहिलं आहे ते म्हणजे की तुम्ही काम न करता संपत्ती मिळवणं, मालमत्ता मिळवणं म्हणजे वेल्थ विदाऊट वर्क. त्याला आपण काय म्हणूयात की कामाशिवाय संपत्ती किंवा मालमत्ता. मालमत्ता, संपत्ती म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात की वेल्थ विदाऊट वर्क. दुसरं काय आहे? तत्वांशिवायचं राजकारण. म्हणजेच काय? पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल. हे त्यांचं दुसरं तत्व आहे. तिसरं तत्व काय आहे? नैतिकतेशिवायचं वाणिज्य. म्हणजेच काय? कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं पुढलं तत्व आहे की मानवतेशिवायचं विज्ञान. सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं 5वं तत्व आहे ते म्हणजे की जी तुम्ही भक्ती करत आहात तिच्यात त्याग नसणं. त्याला काय म्हणूयात की आपण वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. म्हणजेच त्यागाशिवायची भक्ती. ठीक आहे. वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. आणि त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे की तुमच्याकडे चारित्र्य नाहीये आणि ज्ञान आहे. म्हणजे त्याला नॉलेज विदाऊट कॅरेक्टर असं म्हणतात की ज्ञानाशिवाय चारित्र्य. चारित्र्याशिवाय ज्ञान, सॉरी, नॉलेज विदाऊट कॅरेक्टर. ज्ञान. आणि अजून एक काय राहिले? मालमत्ता, राजकारण, वाणिज्य, विज्ञान, भक्ती, ज्ञान. काय राहिले? की प्लेजर विदाऊट कन्सायन्स. हा, ठीक आहे. की 7वं आहे ते म्हणजे प्लेजर विदाऊट कन्सायन्स. म्हणजेच काय? की विवेकाशिवायचं सुख. सुख. ठीक आहे. हे गांधीजींनी 7 पाप सांगितले आहेत. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कामाशिवायची मालमत्ता म्हणजे काय? वेल्थ विदाऊट वर्क. म्हणजे काम न करता तुम्ही मालमत्ता जमविणं. जसं की भ्रष्टाचार करणं. तुमचं भलं ते काम नाहीये किंवा तुम्ही उगीचच कोणत्या तरी प्रकरणाची लाच घेणं आणि कोणतंही काम न करता तुम्ही मालमत्ता जमविणं, मालमत्ता संग्रहित करणं, याला हे पाप असल्याचं गांधीजी म्हणतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय? तत्वांशिवाय राजकारण. की राजकारणामध्ये तत्व खूप महत्वाचे आहेत. राजकारणामध्ये तुम्ही नैतिकतेचं पालन करणं हे खूप महत्वाचं असल्याचं गांधीजी म्हणत होते. का? गांधीजींचं काय मत होतं की मीन्स जस्टिफाय अँड एंड. म्हणजे तुमचं साधन तुमच्या साध्याचं स्वरूप ठरवितात, सध्याची नैतिकता ठरवितात. तुमचं साधन चांगलं असलं पाहिजे. मात्र आज आपल्याला राजकारणामध्ये काय पाहायला मिळते की धर्मांधता वाढत चालली आहे किंवा जातीचं राजकीयकरण होत आहे. ठीक आहे. या गोष्टी आहेत किंवा राजकारणासाठी लोक द्वेषयुक्त भाषण आपले नेते करत असल्याचं पाहायला मिळतं. या गोष्टी कुठे ना कुठे चुकीच्या आहेत. ठीक आहे. मग हे तत्वांशिवायचं राजकारण हे पाप असल्याचं आहे. त्यानंतर नैतिकतेशिवायचं वाणिज्य म्हणजे काय? तुम्ही जे काय कॉमर्स, जो व्यापार करत आहात, जो उद्योग चालवत आहात, त्या उद्योगामध्ये जर नैतिकतेचं पालन करत नसाल तर ते पाप आहे. तुम्ही फक्त तुमच्या सुखाचा, तुमच्या नफ्याचाच जर विचार करत असाल आणि अशा वेळी जर तुम्ही बालमजुरांना प्रोत्साहन देत असाल किंवा तुम्ही पर्यावरणाचं नुकसान करत असाल, तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या हिताकडे लक्ष देत नसाल, त्यांना कमी पैशात राबवून घेत असाल, त्यांना कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती, तुम्ही चांगलं वातावरण देत नसाल, ठीक आहे, किंवा त्यांना एक सुरक्षितता तुम्ही प्रोव्हाइड करत नसाल कामाच्या ठिकाणी, तर ते चुकीचं आहे, ते एक पाप आहे, असं गांधीजी म्हणतात. त्यानंतर मानवतेशिवायचं विज्ञान. म्हणजे विज्ञान महत्वाचं आहे, मात्र त्यामध्ये ह्युमॅनिटी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग गर्भपाताच्या गोष्टी असतील किंवा विज्ञानामध्ये काय म्हणू शकतो आपण की ज्या क्लिनिकल ट्रायल्स होतात, मग त्याच्यामध्ये मनुष्यांचा तुम्ही कसा वापर करताय? मग ह्या सगळ्या गोष्टी पाप आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय? त्यागाशिवायची भक्ती. जर तुम्ही भक्ती करत असाल तर त्यामध्ये त्याग महत्वाचा आहे. म्हणजेच काय की तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतः कष्ट सोसले पाहिजेत.
ही गोष्ट महत्वाची आहे. पण दुसऱ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काही ना काही स्वतःचा त्याग केला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची. चारित्र्य शिवायचं ज्ञान, जे तुमच्याकडे ज्ञान आहे आणि चारित्र्य नसेल, मूल्य नसेल, नैतिकता नसेल, तर ती व्यक्ती ही समाजासाठी घातक असते. हे आपण पहिल्याच लेक्चरमध्ये अभ्यासलेलं, की आपण एकयूब खान यांचं उदाहरण घेतलेलं, की या व्यक्तीमध्ये ज्ञान आहे, मात्र चारित्र्य नाहीये आणि त्यामुळं ती व्यक्ती अण्वस्त्राचं ज्ञान ही विघातक देशांना देऊ शकली. ठीक आहे. का? तर त्याच्यामध्ये चारित्र्य नाहीये. त्या व्यक्तीकडे चारित्र्य नव्हतं, मूल्य नव्हती, सत्यनिष्ठा नव्हती, प्रामाणिकपणा नव्हता. ठीक आहे. मग याच गोष्टी आपल्याला दुसऱ्या बाबतीत पाहायला मिळतात. जसं की सायबर गुन्हेगार असतील, यांच्याकडे नॉलेज आहे, मात्र कॅरेक्टर नाहीये आणि त्यामुळं त्या व्यक्ती त्यांच्या ज्ञानाचा असा चुकीचा वापर करत आहेत. ठीक आहे. मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की चारित्र्य शिवायचं ज्ञान हे पाप आहे. त्यामुळे व्यक्तीकडे जर ज्ञान असेल, तर तिच्याकडे चारित्र्य असणं गरजेचं आहे. अन्यथा ती व्यक्ती तिच्या ज्ञानाचा दुरुपयोग करणार आहे. क्लिअर. त्यानंतर विवेकाशिवायचं सुख. तुम्ही जे सुख घेत आहात त्याच्यामध्ये कन्सायन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही इतरांचा साधन म्हणून वापर करता कामा नये. इतरांच्या भावनांशी तुम्ही खेळता कामा नये. इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करता कामा नये. ठीक आहे, की तुम्ही इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करत आहात आणि त्या व्यक्तींना तुमच्या सेवेसाठी वापरून घेत आहात किंवा बालमजुरांना कामावर ठेवत आहात. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट मिळतोय त्यातून तुम्हाला काहीतरी सुख मिळतंय. मात्र तुम्ही तुमचा विवेक गहाण ठेवताय. मग ही गोष्ट होता कामा नये. ते तुमचं पाप असल्याचं गांधीजी म्हणतात. ठीक आहे. मग आज असाइनमेंटसाठी तुम्हाला हा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. याच्या गांधीजींच्या 7 सीन्स वरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. जस्ट 1 मिनिट. प्रश्न साधा सरळ आहे, की 2016 ला आलेला आय थिंक. काय आहे प्रश्न? डिस्कस महात्मा गांधीज कॉन्सेप्ट ऑफ 7 सीज. ठीक आहे. क्लिअर आहे. 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे हा आणि तो असणार आहे 10 गुणांना. म्हणजे तुम्हाला 2 पानं त्याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? 2016 चा आहे, की डिस्कस महात्मा गांधीज कॉन्सेप्ट ऑफ 7 सीन्स. मग मी ज्या आता सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला मांडायच्या आहेत. हा तुमच्यासाठी होम असाइनमेंटचा प्रश्न आहे. ठीक आहे. अजून मी दुसरी एक होम असाइनमेंट तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. की महात्मा गांधींची 7 पापाची संकल्पना काय आहे? असा साधा सरळ प्रश्न आहे. ती 7 पाप काय आहेत ते तुम्हाला आता माहिती आहेत. मग तुम्हाला सांगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहाल सांगा मला? की महात्मा गांधींची 7 पापाची संकल्पना काय आहे? की काय समाजाचं कल्याण हवं असेल, व्यक्तीला जर आनंदी, सद्गुणी जीवन जगायचं असेल, तर व्यक्तीनं किंवा त्या समाजानं या 7 पापांपासून दूर राहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि यासाठी गांधीजींनी हे 7 पापं सांगितलेले आहेत. त्याला सोशल इव्हिल्स, सामाजिक पापं असं देखील म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगाल, की एक पाप आणि त्याचं समाजासाठी असलेलं रेलेव्हन्स काय आहे? मग पहिलं पाप काय? की कामाशिवायची मालमत्ता. वेल्थ विदाऊट वर्क. मग तुम्ही सांगाल आज आपल्या समाजामध्ये काय पाहायला मिळतंय, की लोक भ्रष्टाचार करतायत. का म्हणजे काम नसताना ते लाच घेत आहेत किंवा काम असलं तरी म्हणजे त्यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी आहे आणि तरी सुद्धा ते ती जबाबदारी पार न पाडता दुसरं वेगळ्या स्वरूपाचं अनैतिक काम, बेकायदेशीर काम करण्यासाठी लाच घेऊन पैसा संग्रही ठेवत आहेत. मग कामाशिवायची मालमत्ता गोळा करत आहेत. मग ही गोष्ट पाप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, जसं गांधीजींनी सांगितलेलं आहे. किंवा दुसरं सांगू शकता उपभोगवादाचं उदाहरण, की लोक त्यांच्याकडे पैसे असल्यामुळं किंवा त्याच्यामुळे उपभोग घेत आहेत, मात्र त्याचा परिणाम इतर समाजावरती, पर्यावरणावरती होत असतोय. मग ही गोष्ट कुठं ना कुठं काय म्हणूयात, की त्या वेलचा तुम्ही कसा वापर करताय, ते सुद्धा पाप आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरं तुम्ही तत्व घ्याल पाप, की काय आहे, की नैतिकतेशिवायचं राजकारण. मग राजकारणामध्ये नैतिकता महत्वाची असल्याचं गांधीजी म्हणतात, कारण की गांधीजींना साधन सुचिता हवी आहे. मात्र आज आपल्याला आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकीय व्यवहारामध्ये नैतिकतेचं उल्लंघन होत असल्याचं, तत्वांचं उल्लंघन होत असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय. मग राजकारणाचं गुन्हेगारीकरण वाढत चाललं आहे किंवा राजकारणामध्ये जातीचा, धर्मांचा वापर वाढत चालला आहे. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही मांडू शकताय. त्यानंतर पुढे नैतिकतेशिवायचं वाणिज्य. मग एखाद्या म्हणजे वाणिज्य किंवा व्यापार तुम्ही तुमचा कंपनीचा व्यवहार करत असताना नैतिकतेचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र आपल्याला बहुतांश वेळा कंपन्या अनैतिक गैरकारभार किंवा गैरव्यवहार करत असल्याचं पाहायला मिळतं. मग तशी त्यांची उदाहरणं देणं, जी करंट अफेअर्समध्ये असतील, जी तुम्हाला माहीत असतील. ठीक आहे. म्हणजे कंपनीनं पर्यावरण मानकांचं उल्लंघन करणं, या गोष्टी होत असतात. मग त्या गोष्टी आपल्याला इथं मांडायच्या आहेत. त्यानंतर
बाकीची पापं म्हणजे दुसरं पाप घेऊ शकता तुम्ही, की चारित्र्याशिवायचं ज्ञान हे पाप आहे. आणि आपल्याला जर आपल्या समाजातील लोक जर काय म्हणूयात, की जर त्यांच्या ज्ञानाचा म्हणजे त्यांच्यामध्ये चारित्र्य नसेल, तर त्यांच्या ज्ञानाचा दुरुपयोग करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या संबंधीची उदाहरणं जी आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत. मग तुम्ही काही आर्थिक गुन्हेगारांचं उदाहरण घेऊ शकता, की नीरव मोदी असतील, विजय मल्ल्या असतील, हर्षद मेहता असतील. यांच्यामध्ये ज्ञान आहे, मात्र त्यांच्यामध्ये चारित्र्य मूल्य नसल्यामुळं त्यांचं ज्ञान समाजासाठी कसं घातक ठरलेलं आहे. ठीक आहे. कर्जबुडे त्या टाईपमध्ये. त्यानंतर बाकीचं दुसरं पाप घेऊ शकता तुम्ही. काय आहे मानवतेशिवायचं विज्ञान. मग त्यामुळं विज्ञानात कसा ह्युमॅनिटी किंवा मूल्यांचा अवलंब न केल्यामुळं कसं मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे, त्या गोष्टी मांडणं. मग ही जी काही सगळ्या गोष्टी आहेत, त्या आजच्या दृष्टीने कशा रिलेव्हंट आहेत, त्या दृष्टीने तुम्हाला त्या डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे? समजलं सगळं? हा प्रश्न तुम्ही सगळेजण अटेम्प्ट कराल. नक्की. ठीक आहे? त्यानंतर आता आपण डॉक्टर आंबेडकरांविषयी थोड्या गोष्टी बघूयात आणि त्यानंतर आपण मग अ, जे काही म्हणजे मला वाटतं गुरु नानक यांच्याविषयी एक पी-वाय-क्यू आलेला आहे 2023 ला. गुरु नानक यांच्या विचारांविषयी तो प्रश्न काय आहे, तो एक बघूयात. ठीक आहे? मग डॉक्टर आंबेडकरांविषयी जर बोलायचं झालं, जास्त डीप आपण जाणार नाहीत. फक्त वरून-वरून बघूयात, की त्यांची बहिष्कृत भारत असेल किंवा मूकनायक असेल यांसारखी नियतकालिक असतील, वर्तमानपत्र असतील, त्यातून त्यांनी जे काही पददलित आहेत, त्यांच्या जगण्याचं वास्तव त्यांनी मांडलं. ठीक आहे. त्यांच्या कल्याणासाठी त्या कमजोर समूहांप्रती त्यांनी त्यांची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक वृत्ती ठेवली आणि यांचा उद्धार कसा करता येईल, आपल्याला जातीयतेचं, जातीय भेदभावाचं निर्मूलन कसं करता येईल, याचा प्रयत्न ते आयुष्यभर करत राहिले. ठीक आहे. मग त्यासाठी त्यांनी हा जो काही जातीय समूह आहे पिछाडलेला, मग ह्यांना ऐतिहासिक अन्याय त्यांनी सहन केलेला आहे. त्यांना अस्पृश्यतेला, भेदभावाला सामोरं जावं लागलं आहे आणि त्यामुळं त्यांचा जो ऐतिहासिक अन्याय आहे तो दूर करणं आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणं, यासाठी त्यांनी सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या संकल्पना मांडल्या. सामाजिक लोकशाहीची संकल्पना मांडली. ठीक आहे. सामाजिक आर्थिक न्याय याच्यावरती त्यांनी भर दिला, की या विशेषीकृत म्हणजे हे जे काही ऐतिहासिक अन्याय सहन केलेले समूह आहेत, त्यांना आपल्याला विशेष संधी द्याव्या लागतील आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं लागेल. आपण जे काल बघितलं वितरणात्मक न्याय, त्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो. मग त्यासंबंधीचे आंबेडकरांचे विचार महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यासाठी मग त्यांनी सकारात्मक भेदभाव म्हणजे जे काही आरक्षणाचं धोरण असेल, अशा बाबी संविधानामध्ये ॲड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. कारण की भारताचे जे संविधान आहे, त्याच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचा एक मोठा रोल राहिलेला आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आपल्याला जे काही समतेचा हक्क आहे, त्या आर्टिकल 17 मध्ये आपल्याला अस्पृश्यता निवारण याच्या संबंधीच्या गोष्टी मांडलेल्या म्हणजे असलेल्या दिसून येतात, की अस्पृश्यता मानणं, ती पाळणं हा बेकायदेशीर आहे हे. ठीक आहे. तो एक आज फौजदारी गुन्हा आहे. त्यानंतर बालमजुरीला त्यांनी विरोध करण्याचं आर्टिकल आपल्या 24 मध्ये इन्क्लूड केलं, की बालमजुरी ही बेकायदेशीर आहे. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तीचं जीवित असेल, व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल, ह्युमन डिग्निटी असेल, या गोष्टी आपण आर्टिकल 21 21व्या कलमामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आरक्षणाची धोरणं असतील आणि कलम 14, 15 आणि 16 की जे भेदभावाला प्रतिबंध करत आहे. कायद्यापुढे समानतेचं मांडणी करते. ठीक आहे, की जातीच्या आधारावरती आपण भेदभाव करू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टी आंबेडकरांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. फक्त वरून-वरून आपण फक्त त्याच्यावरती एक काय म्हणूयात, की जाता-जाता एक रेफरन्स घेतलेला आहे, की या दृष्टीने आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत आणि पेपरमध्ये मांडायच्या आहेत. जर आपल्याला स्कोप दिसला तर. मग गांधीजी असतील, आंबेडकर आणि आपण हे जे काही सगळे विचारवंत बघितले, ते सगळे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. हे सगळे विचारवंत खूप महत्त्वाचे आहेत. यांच्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्याल. त्यांच्या गोष्टी नीट अभ्यासाल. त्या टॉपिकचा अभ्यास करत असताना. जेव्हा तुम्ही मॉडर्न इंडियाचा अभ्यास कराल, त्यावेळेस जे काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा चॅप्टर राहतोय, प्रकरण राहतंय, ते व्यवस्थितरित्या बघाल. आपल्या नीतिशास्त्राच्या पेपरला सुद्धा ते उपयोगी येणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे की हे वालं, की जागतिक पातळीवरचे विचारवंत, की ही सोक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकियावेली असेल, हॉब्स असेल, लॉक असेल, रुसो असेल, मिल असेल किंवा इमॅन्युअल कांट असतील, कार्ल मार्क्स, मार्टिन लुथर किंग असेल, नेल्सन मंडेला असतील, हे सगळे विचारवंत अभ्यासक तुम्ही व्यवस्थितरित्या बघाल. ठीक आहे. आणि त्यानंतर नोट्समध्ये आपण अजून काही एवढ्याच गोष्टी आहेत, की पुढे मी हे दिलेलं आहे, की कॉस्मोपॉलिटन थिंकर्स कोण आहेत? म्हणजे विश्वबंधुत्ववादी विचारक, की रवींद्रनाथ टागोर असतील, एम.एन. रॉय असतील, ठीक आहे. अरविंद घोष असतील, स्वामी विवेकानंद असतील, की त्यांनी म्हणजे मानवतावादी विचार मांडले, की सर्व जागतिक समूह आहे तो एकच आहे. आपण मानवतेमध्ये भेदाभेद करणं उपयोगाचं नाहीये.
त्या स्वरूपाचे त्यांचे विचार होते आणि तोच विचार आपल्या भारतीय संस्कृतीत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतो. ठीक आहे, काय विचार आहे तो? वसुधैव कुटुंबकमचा विचार. वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली जे पसायदान मागतात ते जगातील सर्व मानवजातीसाठी मागतात, जगासाठी मागतात. ती संस्कृती आपली भारतीय आहे. ठीक आहे. वसुधैव कुटुंबकमची आपण काय म्हणतो की हे विश्वची माझे घर. हे आपली भारतीय परंपरा आहे किंवा सर्वेस भवन्तु सुखिनः हा भारतीय विचार आहे. ठीक आहे. आणि जी G20ची जे भारताकडे G20चं अध्यक्षपद होतं त्यावेळेस भारतानं G20ची थीम काय ठेवलेली की एक वसुंधरा किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एकच भविष्य. ठीक आहे. काय? वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर. म्हणजे आपण त्या विचारांचे आहोत. ठीक आहे. आणि त्यामुळे आपला विचार मग कोविडच्या काळामध्ये भारताने केलेलं काम असेल किंवा ज्यावेळेस मोठमोठ्या आपत्ती वगैरे येतात शेजारी राष्ट्रामध्ये, तेव्हा भारत त्यांच्या सहकार्याला धावून जात असतो नेहमी. कोविडच्या काळामध्ये भारतानं आपल्या इथे लसची कमतरता असताना देखील आफ्रिकेतील देशांना लसी पुरविल्या. ठीक आहे. आणि आफ्रिकेतील देशांना म्हणजे हे जे काही व्हॅक्सिन डिप्लोमसी, मैत्री राजनय भारतानं केला. लस राजनय, मैत्री राजनय खूप महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून, या तत्वांच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. या संकल्पना सुद्धा महत्वाच्या आहेत आपल्या डेतीच्या दृष्टीनं, की ज्यावेळेस रेफ्युजी क्रायसिसवरती प्रश्न येणार आहे, ज्यावेळेस युद्ध असेल, आपत्ती असेल, यांच्यावरती प्रश्न येणार आहे, त्यावेळेस आपण भारताचा हा वेगळा दृष्टिकोन तिथं मांडू शकतोय. क्लिअर आहे इथपर्यंत? आता आपण अजून एक प्रश्न बघूयात की गुरु नानक, मी काय सांगितलं तुम्हाला की बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि इव्हन आपला हिंदू धर्म देखील म्हणजे हिंदू धर्म असेल आणि बाकीचे धर्म सुद्धा, शीख धर्म असेल. ठीक आहे. मग शीख धर्माचे जे काही गुरु नानक आहे संस्थापक, त्यांच्यावरती 2023ला UPSCनं प्रश्न विचारला. तो प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणं अपेक्षित आहे किंवा त्या उत्तराचे पॉईंट्स कसे असायला हवेत किंवा गुरु नानक यांची शिकवण काय आहे, की जनरली मी तुम्हाला वरून काही पॉईंट्समध्ये सांगतो. आपल्या नोट्समध्ये या गोष्टी नाहीयेत, तर तुम्ही साईडला लिहून घेऊ शकता. ठीक आहे. गुरु नानक यांच्या गोष्टी आपण अगोदर मला वाटतं गुरु नानक यांची शिकवण बघूयात आणि त्यानंतर मी प्रश्न देईल आणि तुम्ही अटेम्प्ट कराल. ठीक आहे. प्रश्न काय आहे? मला वाटतं अगोदर आपण शिकवण बघूयात की शीख धर्माची शिकवण काय आहे? सर्वच धर्मांनी काहीतरी नैतिक निरपेक्षतावादात मोडणारी तत्व सांगितलेली आहेत, की जी सार्वत्रिक स्वरूपाची आहेत. ठीक आहे. त्या बाबी सर्व धर्मांच्या शिकवणीमध्ये आपल्याला जवळपास कमी अधिक प्रमाणात सारख्या पाहायला मिळतात. ठीक आहे. मग जे काही गुरु नानक आहेत त्यांनी शीख धर्माची स्थापना केली. ते शीख धर्माचे संस्थापक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं जीवन जे आहे ते साधं राहिलेलं आहे. साधं राहणीमान, साधं जीवनमान. ठीक आहे. त्यांनी नैतिक वर्तन की व्यक्तीचं आचरण हे नैतिक असावं असं सांगितलं. सामाजिक जबाबदारी व्यक्तीनं पाळावी. ठीक आहे. त्यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी होत्या की व्यक्तीनं काय म्हणूयात की एक सामाजिक जबाबदारीचं भान कायम ठेवलं पाहिजे. सामाजिक जबाबदारी. त्यानंतर दुसरी महत्वाची काय गोष्ट होती की व्यक्तीचं नैतिक वर्तन असलं पाहिजे. नैतिक जगणं, नैतिक वर्तन आणि या नैतिक वर्तनातूनच व्यक्ती स्वतःच्या हृदयात स्वतःच्या हृदयात ईश्वराचा शोध घेऊ शकते. ठीक आहे. असा त्यांचा विचार होता. आणि त्यासाठी काय आहे तुमचं नैतिक वर्तन, सामाजिक जबाबदारी या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर त्यांनी अजून एका गोष्टीवर भर दिला तो म्हणजे तुमची जी इनर प्युरिटी आहे. इनर प्युरिटी म्हणजे काय? तुमची आंतरिक शुद्धता, तुमची मनाची शुद्धता, तुमच्या मनाची शुद्धी ही गोष्ट महत्वाची असल्याचे ते म्हणतात. त्यानंतर त्यांनी ऑनेस्ट लिव्हिंग म्हणजे काय? प्रामाणिक जगणं किंवा प्रामाणिक जीवन याच्यावरती भर दिला. आणि त्यासोबतच त्यांचा अजून एका बाबीवर भर होता की तुमची ऑनेस्ट काय म्हणतात ऑनेस्ट लेबर असलं पाहिजे म्हणजे प्रामाणिक श्रम. ठीक आहे. प्रामाणिक जीवन, प्रामाणिक श्रम, प्रामाणिक कष्ट. आणि त्यानंतर अजून एक त्यांची होती की तुमची जी अर्निंग आहे, शेअर युअर अर्निंग म्हणजे त्याला काय म्हणूया तुमचं जे उत्पन्न आहे ते समाजाला त्या उत्पन्नातील काही वाटा हा समाजाला दिला पाहिजे. ठीक आहे. जे कमी अनफॉर्च्युनेट म्हणजे तेवढे फॉर्च्युनेट राहिलेले नाहीयेत. मग ही जी काही संकल्पना आहे, मग ह्या गोष्टी आज रिलेव्हंट आहेत. आज आपल्या समाजातील आर्थिक विषमता वाढत असताना समाजातील म्हणजे खूप मोजक्या लोकांचं म्हणजे
समाजातील काय म्हणतात की 10% लोकांकडे जवळपास समाजातील 70% मालमत्ता आहे, 73% मालमत्ता आहे आणि तळाची जी 50% लोकसंख्या आहे, त्यांच्याकडे 10% सुद्धा मालमत्ता नाही. अशी आर्थिक विषमता आपल्या इथं आहे. मग अशा वेळेस हे तत्व किती महत्वाचं आहे, की तुमची जी अर्निंग आहे ती समाजासाठी वाटा, दानधर्म करा. मग आपल्याला टाटा यांचे उपक्रम असतील किंवा काय म्हणूयात की अजिम प्रेमजी असतील विप्रोचे किंवा बाकीचे अजून जे काही आपले मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांची जे काही ह्युमॅनिटेरियन कृती आपल्याला पाहायला मिळतात, फिलॅन्थ्रॉफी. ठीक आहे, की मानवतावादी कृती ते काहीतरी करत असतात. समाजासाठी शिक्षण असेल, आरोग्य असेल, या क्षेत्रामध्ये त्यांची कामं असतात. मग ह्या गोष्टी अजून त्यांनी वाढवणं गरजेचं आहे. गांधीजी सुद्धा काय म्हणतात, की हे जे काही समाजातील भांडवलदार उद्योगपती आहेत, ते विश्वस्त आहेत. विश्वस्त म्हणजे काय? की समाजाची ही साधनं किंवा समाजाची ही मालमत्ता आहे. मात्र त्यांनी फक्त त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. ठीक आहे. विश्वस्त या भावनेने त्यांनी त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे आणि याच गोष्टी आपल्याला गुरु नानक यांनी बोलल्याचं पाहायला मिळत आहे, की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा वाटा समाजासाठी दिला पाहिजे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर त्यांनी जातीय भेदभाव जो आहे आणि लिंगभाव आधारावर जो भेदभाव केला जातो किंवा महिलांना ज्या भेदभावाला सामोरं झालं होतं, त्याच्यावर त्यांनी टीका केली. जातीय भेदभाव झाला नाही पाहिजे. स्त्री-पुरुष विषमता पण मानली नाही पाहिजे. असा त्यांचा विचार होता. त्यांनी सार्वत्रिक बंधुभाव म्हणजेच युनिव्हर्सल ब्रदरहूडचं तत्व मांडलं, की सार्वत्रिक बंधुभाव, आपण सर्व मनुष्य आहोत आणि आपण सर्व समान आहोत, असे त्यांचे विचार होते. ठीक आहे. मग भारतासारखा समाज की जिथं वैविध्य आहे, धार्मिक, जातीय, अशा वेळेस प्रादेशिक, अशा वेळेस हे बंधुभावाचे विचार हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि यातून धार्मिक सहिष्णुता, ज्याला आपण रिलिजियस टॉलरन्स म्हणतो, तो स्थापित होणं गरजेचं असतं आणि त्यातून समाज हा गुण्यागोविंदाने राहतो. समाजामध्ये सौहार्द, हार्मनी, शांतता टिकून राहत असते. या दृष्टीनं त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे? आता आपण त्यांचा प्रश्न बघूयात आणि त्याच्यावरती उत्तर कसं लिहायचं ते आपण बघूयात. ठीक आहे, प्रश्न काय आहे? मला वाटतं 2023 चा हा प्रश्न आहे UPSCचा, की व्हॉट वेअर द मेजर टीचिंग्स. इंग्लिशमध्ये सगळ्यांना प्रश्न समजतात ना? जर तुम्हाला काय अडचण असेल, तर तुम्ही मला पुन्हा हे सर्व प्रश्न मराठीमधून विचारू शकता. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली सांगेल, जिथे-जिथे तुम्हाला अडचण असेल किंवा स्वतः तुम्ही त्या शब्दांचे अर्थ बघा. कारण की जरी तुम्ही एम-पी-एस-सीचा अभ्यास करणार असाल, तरी यू-पी-एस-सीचं पॅटर्न सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह एम-पी-एस-सीच्या तुमच्या पेपरसारखाच आहे. सिलेबस सेम आहे. अशा वेळेस तुम्ही यू-पी-एस-सी सुद्धा तयारी करावी, असा माझा हेतू आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा मराठीतून सांगितलेल्या नाहीयेत. कारण की तेवढं बेसिक लेव्हलचं इंग्लिश तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे? आणि जर कोणाला कुठे अडचण असेल, तर तुम्ही त्या गोष्टी किंवा ते जे काही शब्द आहेत, ते इंटरनेटवरती सर्च करा. त्याचा अर्थ काय? तुमच्या डिक्शनरीमध्ये बघा आणि त्यातून तुमची इंग्रजी सुद्धा थोडीफार सुधारणार आहे. ठीक आहे? कारण की तुम्हाला इंग्रजीचा सुद्धा पेपर असणार आहे. भले तो क्वालिफाईंग असेल, मात्र तो आहे. तो तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे आणि त्यासाठी बेसिक लेव्हलचं इंग्लिश येणं गरजेचं आहे. त्यामुळे मी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहीत आहे किंवा आपल्या ज्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रश्न इंग्लिशमध्ये जाणून-बुजून दिलेले आहेत. ठीक आहे? मग प्रश्न काय आहे, की व्हॉट वर द मेजर टीचिंग्स ऑफ गुरु नानक? अँड त्यांचा रेलेव्हन्स म्हणजे काय? काय म्हणूयात की एक्सप्लेन हिअर रेलेव्हन्स इन कंटेम्पररी वर्ल्ड. म्हणजेच काय? की गुरु नानक यांची शिकवण काय आहे आणि आजच्या समकालीन जगामध्ये तिची प्रासंगिकता काय आहे? प्रासंगिकता म्हणजे ती टिकून कशी आहे? ती महत्वाची आज सुद्धा का आहे? आजच्या समकालीन जगामध्ये हा तो प्रश्न आहे, की गुरु नानक यांची शिकवण आणि ती आज महत्वाची का आहे? ठीक आहे. याच्यावरती विचार करा. मी ज्या काही गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या त्या संदर्भामध्ये याच्यामध्ये आपण काय उत्तर लिहू शकतो? याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही सांगाल, की गुरु नानक यांनी शीख धर्माची किंवा गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. त्यांचं जीवन हे साधं आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांनी की व्यक्तीनं आंतरिक शुद्धता ठेवावी, नैतिक वर्तन ठेवावं आणि सामाजिक जबाबदारी ठेवावी आणि या तत्वांतून नैतिक वर्तन असेल, सामाजिक जबाबदारी असेल, आंतरिक शुद्धी असेल, यातून व्यक्तीनं स्वतःच्या हृदयामध्ये ईश्वराचा शोध घ्यावा किंवा शोध व्यक्तीला ईश्वराचा होत असतो स्वतःच्या हृदयामध्येच. ईश्वर सापडत असतो. पण व्यक्तीचं त्यासाठी नैतिक वर्तन, नैतिक आचरण असणं गरजेचं आहे. मग हा विचार त्यांनी मांडला.
ठीक आहे. या स्वरूपात तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही सांगा, की आजच्या समकालीन जगामध्ये म्हणजे त्यांची शिकवण आणि त्याची प्रासंगिकता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिंक करत जायचं आहे. की त्यांची शिकवण मग तुमचा इंट्रो झाला, त्यानंतर तुम्ही बॉडीला सुरुवात कराल. ठीक आहे. मग बॉडीमध्ये तुमचा तिथं तुम्ही अगोदर सब हेडिंग द्याल, की गुरु नानक यांची शिकवण आणि त्याची समकालीन जगतातील समर्पकता किंवा प्रस्तुतता, प्रासंगिकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचा पहिला पॉइंट राहील, की गुरु नानक यांनी सांगितलं, की व्यक्तीचं जीवन हे काय म्हणतात, की ऑनेस्ट लिव्हिंग असलं पाहिजे, प्रामाणिक जीवन. मग आज आपल्याला बऱ्याच गोष्टी अप्रामाणिक असल्याचं पाहायला मिळतंय. मग भ्रष्टाचाराचं एखादं उदाहरण देणं, की हा भ्रष्ट अधिकारी त्याची जबाबदारी पार न पाडता लाच घेणं पसंत करतोय. ठीक आहे. मग तो त्याच्या प्रामाणिक जीवनापासून दूर चाललाय. मग अशा वेळेस त्या सनदी अधिकाऱ्यासाठी हे प्रामाणिक जीवन गुरु नानक यांची शिकवण जी आहे ती महत्वाची आहे आणि त्यांनी योग्य मार्गाने येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे समाजातील ही अप्रामाणिक कृत्य वाढत असल्याच्या काळात गुरु नानक यांचा विचार हा प्रासंगिक आणि महत्वाचा किंवा काय म्हणूयात, की प्रस्तुत ठरत आहे, रेलेव्हंट ठरत आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकता तुम्ही, की दुसरा पॉइंट, की त्यांनी काय म्हटलं, की तुमच्या उत्पन्नातील हिस्सा तुम्ही समाजासाठी दिला पाहिजे. ठीक आहे. हा गुरु नानक यांचा विचार. मग तो आता समाजासाठी कसा रिलेव्हंट आहे तो सांगा, की आज आपल्या समाजातील आर्थिक विषमता वाढत असताना किंवा ऑक्सफॅमचा अहवाल काय सांगतो, की 10% लोकांकडे 73% मालमत्ता आहे आणि तळाच्या 50% लोकांकडे 10% सुद्धा मालमत्ता नाहीये. मग अशा वेळेस जर समाजातील श्रीमंत लोकांनी हा विचार केला, की तुमच्या उत्पन्नातील हिस्सा हा तुम्ही गरिबांना देणं गरजेचं आहे. शेअर युअर अर्निंग्स हा जर विचार ठेवला, तर त्यातून ही समाजातील विषमता, असमानता, आर्थिक असमानता जी आहे, ती आपल्याला कमी करता येऊ शकेल. ठीक आहे. मग त्यातून उदाहरण द्या, की टाटा ग्रुपचं काम किंवा अजिम प्रेमजी फाउंडेशनचं काम असेल किंवा नारायण मूर्ती यांच्या विप्रोचं काम असेल. मग ह्या गोष्टी मांडा. त्यानंतर तिसरं काय आहे, की तुमचे जे काही जीवन आहे ते प्रामाणिक असलं पाहिजे. तुमची जी काही लेबर आहे ते सुद्धा ऑनेस्ट असलं पाहिजे. ऑनेस्ट लेबर म्हणजे काय? प्रामाणिक श्रम, प्रामाणिक कष्ट. म्हणजेच काय? तुम्ही बिझनेस एथिक्सचं पालन केलं पाहिजे. व्यवसाय नीतीशास्त्र. म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना, तुमचं कष्ट करत असताना तुम्ही प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे. मग चांगल्या व्यवसायाचं उदाहरण द्या, की जो नैतिकतेचं पालन करतोय. मग एखादी कंपनी जी समाज कल्याणाचंही काम करते, पर्यावरणाकडेही लक्ष देते आणि त्याच वेळेस तिच्या कामगारांचंही हित लक्षात घेते. त्यालाही प्रोत्साहन देते. तिचे जे ग्राहक आहेत त्यांचाही कल्याणाचा ती विचार करते. अशा वेळेस ती गोष्ट योग्य ठरते. ठीक आहे. मग ते उदाहरण देणं. त्यानंतर पुढं अजून काय सांगू शकताय, की समाजातील सामाजिक म्हणजे त्यांचा विचार काय आहे, की सार्वत्रिक बंधुभावाचा विचार किंवा सर्व मनुष्य आपण समान आहोत. मग आज जाती-जातींमध्ये भेदभाव होत असेल, धर्मावर आधारित भेदभाव असेल, लिंगावर आधारित भेदभाव होत असेल, तर या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्या गुरु नानक यांनी तेव्हा सांगितलेल्या आहेत, त्यावर टीका केलेली आहे आणि त्यामुळे या गोष्टींचं जर कुठं पालन होत असेल, तर ते थांबवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने गुरु नानक यांचा विचार हा समर्पक आणि रिलेव्हंट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे. हा एक पॉइंट लिहू शकता. अजून पुढे काय लिहू शकता, की समाजातील संघर्ष वाढत चाललेत. मग अशा वेळेस जी काही धार्मिक सहिष्णुता किंवा सोसायटल हार्मनी जी आहे, समाजामध्ये सौहार्द असणं, मग ह्या सगळ्या गोष्टी एकता असेल, समर्पण असेल, समता असेल, या गोष्टी गुरु नानक यांनी मांडलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं या गोष्टी आज सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या ठरत आहेत. बाकीचे अजून काय सांगू शकता, की गुरु नानक यांनी काही सद्गुण सांगितले आहेत, की दया असेल, त्यानंतर सेवा असेल, त्यानंतर निर्वेर असेल, वेळ न ठेवणं, सेवा करणं, दया करणं आणि अजून एक काहीतरी आहे मला वाटतं, की मला वाटतं दान असेल, की दान, दया, सेवा, निर्वेर हे सद्गुण असल्याचं आणि संतोष एक आहे, की दानधर्म करणं, दया ठेवणं, सेवाभाव ठेवणं, निर्वेर आणि संतोष म्हणजे आनंद हे सद्गुण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आज संतोष या सगळ्या गोष्टी आपण कुठे लिहू शकतो? सेवा, दया हा आपला भाव असला पाहिजे. हा समाजातील समस्या असतील, जे कमजोर समूह आहेत, जे पीडित आहेत, त्यांची सेवा करणं असेल. मग तशा गोष्टी आपल्याला काही समाजामध्ये पाहायला मिळत आहेत का? मग बाबा आमटे यांचं कुष्ठरोग्यांसाठी असलेलं काम असेल. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. किंवा संतोष, आनंद, समाधान तुम्हाला तुमच्या कष्टातून, उत्कृष्टतेतून मिळणारं समाधान, मेहनतीतून मिळणारं समाधान हे महत्वाचं आहे. तो संतोष महत्वाचा आहे. त्यासाठी तुमच्या मनाची आंतरिक शांतता असणं गरजेचं असतं आणि त्या आंतरिक शांततेसाठी गुरु नानक यांनी काय सांगितलंय? इनर प्युरिटी, आंतरिक शुद्धता ठेवणं. ठीक आहे. त्यातूनच आपल्याला ईश्वराचं किंवा विश्वराचं काय म्हणतात ईश्वर सापडत असतो आपल्या हृदयामध्ये स्वतःच्या. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला, जातीव्यवस्थेला विरोध केलेला, लिंगभाव आधारित भेदभावाला त्यांनी विरोध केलेला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि असं तुम्ही 4-5 पॉइंट द्याल आणि त्यानंतर पुन्हा की त्यांचे इतर विचार काय आहेत, असं म्हणून तुम्ही अजून डायग्राम काढून 2-4 गोष्टी सांगाल, की त्यांनी ह्युमिलिटी म्हणजे काय विनयशीलतेवरती भर दिला. ठीक आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या तुम्ही मेन्शन केलेल्या नाहीत या स्टेटमेंटमध्ये, की सेवा असेल किंवा बाकीच्या अजून गोष्टी काय आहेत, की काय म्हणूयात, की कम्युनिटी वेलफेअर असेल, समुदाय कल्याण असेल.
ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता आणि त्यानंतर तुम्ही उत्तराचा समारोप करणार आहात, कन्क्लुजन करणार आहात. त्यामध्ये सांगाल की अशा प्रकारे त्यांनी जे मांडलेले विचार आहेत, आज समाजातील ही परिस्थिती बघता हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आज आपल्या समाजाला या विचारांचे मार्गदर्शन करणं म्हणजे हे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक ठेवून आपण आपल्या कृती करणं गरजेचं आहे. ठीक आहे आणि पुढे जाणं, सर्वांचं कल्याण साधणं, समाजामध्ये सौहार्द, शांतता टिकवून ठेवणं, गुण्यागोविंदाने एकत्र राहणं यासाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहायची असतात. क्लिअर आहे? अजून मला वाटतं एक प्रश्न बघूयात. एकदम वरून या टॉपिकवरचा. गौतम बुद्ध यांच्यावरचा प्रश्न आहे. ठीक आहे. 2020 चा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? सेम त्याच टाइप मध्ये प्रश्न आहे. व्हॉट टीचिंग्स ऑफ बुद्धा आर मोस्ट रेलेव्हेंट टुडे? ठीक आहे. अँड वाय? डिस्कस. ठीक आहे. पुन्हा हा प्रश्न आहे 150 वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. 10 मार्क्सला. 2020 चा प्रश्न. म्हणजे काय? बुद्ध यांच्या कोणत्या शिकवणी आज जास्त महत्वाच्या आहेत आणि का? चर्चा करा. प्रश्न काय आहे की गौतम बुद्ध यांची कोणती शिकवण आज महत्वाची आहे आणि का? आणि चर्चा करा. ठीक आहे. मग याच्यामध्ये गौतम बुद्ध किंवा बौद्ध धर्माची शिकवण आपण बघितली. मग त्या तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत की आज का महत्वाची ती गोष्ट आणि त्याची चर्चा करायची. आज तो विचार महत्वाचा आहे का? आणि त्याची चर्चा करा. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय की गौतम बुद्धांची शिकवण म्हणजे आज समकालीन जगामध्ये, आपल्या समकालीन समाजामध्ये समस्या काय आहेत आणि ती समस्या सोडविण्यासाठी गौतम बुद्धांचा विचार तो महत्वाचा आहे आणि तो का आहे? कारण ती समस्या सोडविण्यासाठी तो कसा रेलेव्हंट आहे हे सांगायचंय. मग गौतम बुद्धांविषयी तुम्ही काय सांगाल गोष्टी? ठीक आहे. गौतम बुद्धांची जी शिकवण राहिली ती मानवतेसाठी, व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी कसे महत्वाचे आहे त्या गोष्टी आणि त्यानंतर गौतम बुद्धांचे विचार आणि आज ते महत्वाचं असल्याचं कारण. ठीक आहे. मग गौतम बुद्धांचा काय विचार आहे? त्यांनी काय सांगितली? 4 आर्य सत्य सांगितले. नोबल ट्रुथ्स की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, तृष्णा आहे ते कारण आहे आणि दुःख निवारणाचा मार्ग आहे अष्टांग मार्ग. मग तुम्ही सांगा दुःखाला काय कारण आहे? तृष्णा. मग ही जी काही डिझायर आहे तुमची, ही तुमच्या दुःखाला कारण आहे आणि मग हे सांगणं की समाजामध्ये आपल्याला ही तृष्णा कशी पाहायला मिळते आणि ती व्यक्तीच्या दुःखाला कशी कारणीभूत ठरते. मग तुम्ही पुन्हा भ्रष्टाचाराचं उदाहरण द्याल की काही व्यक्तींच्या तशा डिझायर्स असतात. त्यांना खूप जास्त पैसा हव्यास म्हणजे काय म्हणू संपत्ती असेल, स्टेटस असेल या गोष्टी हव्या असतात. मग त्यांच्यातून त्याच्यात म्हणजे त्या गोष्टींप्रती तृष्णा निर्माण होते आणि त्या तृष्णेमधून काय होतं? लॉंगिंगनेस येत असतो. आणि ज्यावेळेस ती गोष्ट तुमची पूर्ण होत नाही, त्यावेळेस तुमच्यामध्ये क्रोध उत्पन्न होतो आणि अशा वेळेस व्यक्तीचं पतन होत असते. ठीक आहे. व्यक्तीच्या पतनाला ही जी डिझायर आहे, तृष्णा आहे, ही कारणीभूत असते. मग अशी उदाहरणं तुम्ही तुमच्या समाजाच्या आजूबाजूची देणं, की जसं नीरव मोदी असेल, विजय मल्ल्या असेल किंवा हर्षद मेहता असतील. मग यांचा जो काही पैशासाठीचा हव्यास होता, त्यातून त्यांनी ती गैरकृत्य केली आणि नंतर त्यांचं पतन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग ही तृष्णा ही आपलं काय म्हणूयात, की गौतम बुद्धांनी जे तृष्णेचं कारण सांगितलं दुःखाचं, ते कसं रेलेव्हंट आहे आजच्या समाजाला. ठीक आहे. मग रॅट रेसचं तुम्ही उदाहरण देऊ शकता, की आज आपल्याला सगळी काय काय म्हणतात, की उंदरांची शर्यत चालल्याचं पाहायला मिळतंय. ठीक आहे. सगळेजण कशाच्या तरी मागे धावत आहेत. कशाच्या मागे धावत आहेत? भौतिक गोष्टींच्या चंगळवादाच्या. ठीक आहे. मग त्या गोष्टी तुम्ही मांडू शकता. मग त्यानंतर याच्यावरती ह्या दुःख निवारणाचा मार्ग काय सांगितलाय त्यांनी? अष्टांग मार्ग. की तुमचं सम्यक ज्ञान असलं पाहिजे, सम्यक कृती असली पाहिजे, सम्यक उपजीविका असली पाहिजे, सम्यक श्रद्धा असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सम्यक तुमचं काय म्हणणं की ध्यान. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्या तुम्ही सांगणं, की या जर गोष्टींचं तुम्ही पालन केलं, तर व्यक्तीला कसं समाधान मिळू शकतंय? व्यक्ती कशी आनंदी राहू शकते? या गोष्टी बुद्धांनी त्या काळात महत्त्वाच्या असल्याचं सांगितलं होतं. ठीक आहे? व्यक्ती दुःखापासून कशी दूर राहू शकते? मग हे विचार आज आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचे आहेत. मग सम्यक ज्ञान किंवा सम्यक विचार असेल, की तुमचं इतरांबद्दलचे विचार जर चांगले असतील, तर तुम्ही दुःखापासून दूर राहाल. मग तुमच्या सम्यक दृष्टी म्हणजे काय आहे, की बुद्धांनी सांगितले, की हे जे काही 4 आर्य सत्य आहेत, ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत आणि ते तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच तुम्ही अष्टांग मार्गानुसार तुमचं आचरण ठेवलं पाहिजे. ठीक आहे.
मग ही वेगवेगळ्या क्षेत्रातील तुम्ही उदाहरणं सांगू शकता, की सम्यक उपजीविका हे बुद्धांनी सांगितलेलं एक अष्टांग मार्गातील एक मार्ग आहे. मग अशा वेळेस तुमची उपजीविका कशी आहे? तुम्ही इतरांचं शोषण करून तुमचं पोट भरत आहात का? तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करत आहात का? तुमच्या गरजा पूर्ण करत आहात का? तसं जर करत असाल तर ते चुकीचं आहे. ठीक आहे. मग असं आपल्याला पाहायला मिळतं, की काही कंपन्या असतात, त्या त्यांचं बिझनेस एथिक्सचं पालन करत नाहीत. बिझनेस एथिक्स काय असते? व्यवसाय नीतीशास्त्र, की त्यांनी त्यांची जी काही कॉर्पोरेटची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सामाजिक जबाबदारी, तिचं त्यांनी पालन केलं पाहिजे. मात्र बहुतांश वेळा हे पालन होताना पाहायला मिळत नाही. ठीक आहे. मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, की त्यांनी लोक असतील, पर्यावरण असेल आणि त्याच वेळेस त्यांचा नफ्याचा जो काही भाग असेल, त्या तिन्ही गोष्टींची एकाच वेळेस काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र ज्यावेळेस ते फक्त नफ्याच्या मागे लागतात आणि अनैतिक मार्गांचा अवलंब करतात नफा कमविण्यासाठी, अशा वेळेस ते बालमजूर हे जे स्वस्त स्वरूपात उपलब्ध असतील, त्यांना जर कामावर ठेवत असतील, तर ते चुकीचं आहे, अनैतिक आहे. बरोबर? कारण की त्यांना बालमजूर जर कामावर ठेवले, तर त्यांना स्वस्तामध्ये मजूर उपलब्ध होतात. ठीक आहे. कामगार कायद्यांचं जर त्यांनी प्रॉपर पालन नाही केलं, तर त्यांना काय होतं, की कामगारांना कमी वेतनात जास्तीचं काम करून घेणं, त्या कामगारांच्या सुरक्षतेसाठी कोणत्याही उपाययोजना न घेणं, यातून त्यांचा नफा तर जास्त होतो. ग्लोबल मार्केट्समध्ये त्या कंपन्या कॉम्पिटिटिव्ह राहतात. बरोबर? मात्र त्या नफ्याच्या मागे जात आहेत. त्या इन्क्लुझिव्हिटीचं प्रिन्सिपल जे आहे, सर्वसमावेशतेचं तत्व, त्याचं त्या पालन करत नाहीत. ते त्यांच्या सामाजिक जबाबदारीपासून दूर जात आहेत. ठीक आहे. मग अशा वेळेस त्यांचा व्यवहार हा चुकीचा ठरतो. मग अशा वेळेस त्याचे समाजावरती दूरगामी गंभीर परिणाम होत असतात असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे मग गौतम बुद्धाचे जे काही विचार आहेत, की व्यक्तीची उपजीविका ही सम्यक असली पाहिजे. हे तत्व इथं महत्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तुम्ही बुद्धाचा दुसरा विचार सांगू शकता. एक आर्य सत्य असेल, त्यानंतर दुसरा काय बघितला आपण? अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाचे जे 8 मार्ग आहेत, त्या 8ही मार्गांना तुम्ही त्याची समर्पकता, रेलेव्हन्स दाखवून देऊ शकता. नंतर बुद्धानं काय सांगितलं, की मध्यम मार्गाचा अवलंब करा. मग कोणत्याही गोष्टीची अति किंवा कमी ही चांगली नसते. तुम्ही मध्यम मार्ग अवलंबला पाहिजे नेहमी. ठीक आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये देखील त्या मध्यम मार्गाचं उदाहरण पाहिलेलं आहे, की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं, की सरकारचं एखादं धोरण हे चुकीचं आहे, त्यावेळेस तुमची कृती काय असली पाहिजे, की सरकारच्या त्या चुकीच्या धोरणाविरुद्ध, चुकीच्या कायद्याविरुद्ध तुम्ही हिंसक आंदोलन करता कामा नये. आणि त्याच वेळेस तुम्ही मूकबघ्याचं काम सुद्धा करता कामा नये. मग मध्यम मार्ग काय आहे, की तुम्ही त्या सरकारच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणाविरुद्ध वैधानिक लढाई लढाल. ठीक आहे. तुम्ही शांततापूर्णरित्या आंदोलनं कराल आणि सरकारला त्यांचा निर्णय बदलण्यास भाग पाडाल. पण कसं? शांततापूर्ण मार्गाने आणि संविधानिक, वैधानिक मार्गाने. ठीक आहे. मग हा तुमचा मध्यम मार्ग आहे. मग बुद्धांचा विचार इथं समर्पक आहे. मग त्या संदर्भात तुम्ही देऊ शकता, की सरकारच्या एखाद्या धोरणावरती एखादा समूह नाराज असेल किंवा त्यांची असहमती असेल, तर ते हिंसकपणे रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत, की जे चुकीचं आहे. मात्र मध्यम मार्गानुसार तशी कृती करणं हे बुद्धांचं रेलेव्हन्स असल्याचं दाखवून देतंय. ठीक आहे. त्यानंतर अजून बाकीच्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकता, की बुद्धांमध्ये आपल्याला करुणा हा भाव असल्याचा पाहायला मिळतो. की करुणा असेल, त्यांना लोकांचं दुःख पाहिलं जायचं नाही. मग हा आज किती महत्वाचा विचार आहे, की ज्यावेळेस आपल्याला म्हणजे समाजातील प्रॉब्लेम्स हे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत, की झुंडबळीच्या घटना असतील, ऑनर किलिंगच्या घटना असतील, या कशातून होत आहेत? आपल्यामधील करुणेचा, परानुभूतीचा भाव जो आहे, तो कुठं ना कुठं कमी होत चाललाय. मग हा वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्या दृष्टीने बुद्धांचा जो काही करुणेचा विचार आहे, तो महत्वाचा आहे. मग असं एक-एक तत्व घेणं, एक-एक विचार घेणं आणि आज समाजाला तो कसा रिलेव्हंट आहे, हे दाखवून देणं. हे त्या दृष्टीने तुमचं प्रश्नाचं उत्तर कंप्लीट असणार आहे. ठीक आहे. की एक-एक उत्तर म्हणजे एक-एक बुद्धांचा विचार घेणं आणि तो आज कसा महत्वाचा आहे. आजच्या परिस्थितीला, आजच्या समकालीन जगतातील समस्यांना तो कसा लागू पडत आहे. ठीक आहे. त्यानंतर उपभोगवादाचा प्रश्न असेल, की आज उपभोगवाद, चंगळवाद या गोष्टी वाढत चालल्यात. तर मग बुद्धांचा विचार इथं आपल्याला कुठं कामाला येतोय, की बुद्ध काय म्हणतात, की तुमची सम्यक उपजीविका असली पाहिजे, की तुम्ही ज्या गोष्टींचा उपभोग घेत आहात, त्यामुळे पर्यावरणावरती किंवा इतर लोकांच्या गरजांवरती परिणाम झाला नाही पाहिजे. ठीक आहे. मग तसाच विचार आपल्याला गांधीजी मांडत असल्याचं पाहायला मिळतं. मग तुम्ही गांधीजींना सुद्धा इथे लिंक करू शकता. गांधीजी काय म्हणतात, की तुमच्या गरजांना मर्यादा आहे, मात्र तुमच्या लोभाला मर्यादा नाही. तुमची जी ग्रीड आहे, तिला मर्यादा नाहीये. म्हणजे आपल्या वसुंधरेकडे एवढी संसाधनं आहेत, की तुमची, माझी, आपल्या सर्वांची गरजा पूर्ण होतील. मात्र तुमची किंवा माझी, आपल्या कोणाच्याही एकट्याची लोभ जो आहे, ग्रीड, तो पूर्ण होणार नाहीये. ठीक आहे. त्यामुळं आपला जो उपभोग आहे, तो शाश्वत असला पाहिजे, सस्टेनेबल असला पाहिजे आणि तो आजच्या जे काही समकालीन जगतातील वास्तव आहे, त्यामध्ये जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या संदर्भामध्ये तुम्ही या गोष्टी मांडाल. क्लिअर आहे सगळं? ठीक आहे. मग आज आपण आपले 3 पी-वाय-क्यूज बघितले. एक बुद्धांविषयीचा प्रश्न असेल, की गौतम बुद्ध यांची शिकवण कोणती आज महत्वाची आहे आणि ती का आहे, याची आपल्याला चर्चा करायची. दुसरा प्रश्न काय बघितला आपण, की गुरु नानक यांची शिकवण काय आहे आणि ती आजच्या समकालीन जगतामध्ये कशी महत्वाची आहे.
आणि तिसरा प्रश्न आपण बघितला की गांधीजींची 7 पापाची संकल्पना काय आहे आणि तिची चर्चा करा. ठीक आहे. हे तिन्ही प्रश्न तुम्ही लिहून काढाल, की जोपर्यंत तुम्ही लिहायला घेणार नाहीत ना, तोपर्यंत तुमची जी काही जी भीती आहे लिहिण्याविषयीची ती मरणार नाही. ठीक आहे. तो लिहिण्याविषयीचा जो एनर्जी आहे तो ब्रेक करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू चांगले उत्तर लिहू शकाल. मात्र तुम्हाला लिहिण्याचा काय म्हणूयात की सराव करणं गरजेचं आहे आणि तो इनर्शिया ब्रेक करणं गरजेचं आहे. मला वाटतं आजच्या लेक्चरसाठी आपल्या एवढ्याच गोष्टी होत्या, की नैतिक विचारांचा जे काही आपल्या नोट्समध्ये शॉर्ट गोष्टी होत्या त्या आपण लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे. थांबूयात आपण इथं. पुढच्या लेक्चरला भेटूयात. नवीन प्रकरणाला सुरुवात करूयात. थँक यू सो मच.